हालेलुया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Some of you are very happy, आणि काही जण आनंदी असतील. and I am also very happy, though I traveled the whole night. आणि मी सुद्धा खूप आनंदी आहे, जरी मी रात्रभर प्रवास करून आलेलो आहे. Because the good news always keeps us encouraged, and the good news always keeps us bubbling for God's glory. कारण शुभवर्तमान सदैव आपल्याला आनंदी ठेवतं आणि सदैव शुभवर्तमानामुळे आपल्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. Last week, someone from Gujarat asked me, brother, when are the fasting prayers and 40 days fasting prayer is starting? आणि मागच्या आठवड्यामध्ये गुजरात मधून कोणीतरी मला त्या ठिकाणी फोन केला आणि सांगितलं की 40 दिवसाच्या प्रार्थना कधी सुरू होणार आहेत ब्रदर. Then I told that person, you see, it has come to an end, and then you are asking at the end, when is it starting? आणि मी त्यांना म्हटलं की आता तर या सर्व गोष्टीचा अंत होत आलेला आहे, संपत आलेले आहेत, आणि तुम्ही मला आता विचारत आहात की या सर्व गोष्टी कधी होणार आहेत म्हणून. Beloved, people do not know when it starts, when it ends. Some other people. अशा लोकांना माहिती सुद्धा नसतं की या गोष्टींची सुरुवात कधी होते आणि या गोष्टीचा अंत कधी होतो. Then many people ask me, do you have any booklet on 7 sayings of the Christ? आणि बरेचसे लोक अशा रीतीनेही मला विचारतात की प्रभू येशूचे वधस्तंभावरील 7 शब्दांवर तुमच्याकडे काही पुस्तकं आहेत का? Then we published it in our magazine called Mahanayam. आणि महाराजांच्या अंतर्गत जे मासिक आम्ही छापत होतो त्यामध्ये आम्ही त्या गोष्टी छापल्या होत्या. And several years it continued. आणि पुष्कळ वर्ष आम्ही ते सतत चालवलं. But because of the printing cost and other things, we could not print it out, because even subscribers were not giving the subscription. आणि त्याच्यानंतर छपाईचा खर्च आणि बाकी सर्व खर्च आणि त्याचबरोबर जे नोंदणी करणारे होते त्यांची नोंदणी थांबल्यामुळे त्या ठिकाणी ह्या पुढे गोष्टी आम्ही कंटिन्यू करू शकलो नाही. We have to stop it. आणि आम्हाला ते थांबवावं लागलं. If you feel, then we can start writing and starting a magazine. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर पुन्हा एकदा ते मासिक आम्ही लिहून पुन्हा एकदा आम्ही सुरू करू शकतो. Let us say that God please continue to give us the resources that we may bless many people. आणि म्हणून त्यासाठी प्रार्थना करा जेणेकरून त्याच्याद्वारे अनेक लोकांना आम्ही आशीर्वादित करू शकू. Today what I'll do is I'll give you gist of the 7 words on the cross. आणि आज मी तुम्हाला प्रभू येशूच्या वधस्तंभावरील 7 शब्दांची एक रूपरेषा देणार आहे. There is no as such order in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला त्याचा अनुक्रम बघायला मिळत नाही. And then early disciples do not know about these 7 words. आणि जे सुरुवातीचे जे शिष्य होते त्यांना कुठल्या प्रकारे याचा जो क्रम आहे हा माहिती नव्हता. And they never followed the Lent season as such we call today. आणि ज्याला आज आपण लेंटचा सीझन म्हणतो त्या काळामध्ये मानित नव्हते. You know, Lent means in their language, that is Latin. आणि लेंट म्हणजे लॅटिन भाषेमध्ये याचं जसं भाषांतर केलं तर Lent means springtime festival. आणि लेंटचा अर्थ होतो की श्रावण महिन्याची सुरुवात किंवा त्याचा उत्साह. And then only in 2nd century, a historian called Eusebius started and recording about these 7 words. आणि दुसऱ्या शतकामध्ये जो आपल्याला बघायला मिळतो जो तत्वज्ञानी व्यक्ती होता ज्याचं नाव एस्कोडियस आहे त्याने या सर्व गोष्टी लिहायला सुरुवात केली. And then church started following it. आणि त्यानंतर आपण पाहतो की चर्चेसने या सर्व गोष्टी मान्य केल्या, कबूल केल्या आणि त्या पाळायला सुरुवात केली. You know, if you go and ask disciples what is Lent, they do not know anything about Lent. आणि तुम्ही जर जाऊन शिष्यांना विचारलं की लेंट म्हणजे काय तर लेंट बद्दल शिष्यांना काहीच माहिती नाही. Lent is only this festival before
they give baptism to the proselytes, and then before they give baptism to the seekers, they used to gather together for 40 days and then pray together, fast together, and then give them teachings of Christ. And then they used to baptize at the end of the Lent season. आणि बाप्तिस्माचा किंवा लेनचा खरा अर्थ जर आपल्याला बघायचा झाला तर एखाद्या नवीन व्यक्तीला जो प्रभूला शोधू इच्छितो त्याला बाप्तिस्मा देण्या अगोदर 40 दिवस उपवास, प्रार्थना व बाप्तिस्म्याविषयी शिक्षण दिलं जात होतं व त्यानंतर 40व्या दिवसानंतर त्याला बाप्तिस्मा दिला जात होता. याला त्या काळामध्ये लेंट असं म्हणत होते. You see, they used to gather many people and then prepare them these 40 days and then give them baptism after the end of the 40 days. आणि या सर्व लोकांना 40 दिवसापर्यंत एकत्र करून त्यांना शिक्षण दिलं जात होतं, प्रार्थना केली जात होती आणि 40 दिवसानंतर त्यांना बाप्तिस्मा दिला जात होता. Today in mainline churches, it has become one of the important event, and then they celebrate. After the celebration, they will go back to their own life, bad and dirty life. आणि मुख्य मंडळांमध्ये जर आज आपण बघितलं तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा साजरा करण्याचा दिवस किंवा सण हा झालेला आहे आणि हा सण साजरा करतात आणि साजरा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या जुन्या जीवनाकडे ते वळालेले असतात. Some people don't even touch non-veg during this 40 days. आणि काही लोक तर या 40 दिवसामध्ये त्या ठिकाणी मांसाहाराला त्या ठिकाणी स्पर्श सुद्धा करत नाहीत. And then some drunkards won't even drink in these 40 days. आणि त्या ठिकाणी काही जे मद्यप्राशन करणारे लोक आहेत त्या 40 दिवसामध्ये मद्यप्राशन करणंही थांबवतात. But sometimes they bring all the drinks and bottles on Good Friday day and keep under the cot, and then they will be waiting for Easter to come. आणि काही लोक त्यातले असे आहेत की मद्याच्या मोठ्या मोठ्या बाटल्या घेऊन येतात, गुड फ्रायडेच्या दिवशी आपल्या बिछाण्याच्या खाली लपवून ठेवतात आणि पुनरुत्थानाच्या दिवसाची वाट बघत असतात की आम्हाला ते प्यायला मिळेल. Yeah, I was in Pune yesterday and day before yesterday. I was talking. There is no word Easter in the Bible. आणि काल आणि परवाच्या दिवशी मी पुण्यामध्ये होतो आणि त्या ठिकाणी मी संदेश देत होतो की पवित्र शास्त्रामध्ये ईस्टर या शब्दाचा कुठेच उल्लेख झालेला नाही. Then one elder, CNI elder, was asking, then how did it come? आणि म्हणून मग एक सीएनआय बॅकग्राऊंड मधले जे एक वडील आहेत ते विचारत होते मग हा शब्द नेमका आला कुठून. I told them it is the name of a goddess which was celebrated and then commemorated and then worshipped by those people who were in and around Roman world. आणि रोमी जे शासन होतं, रोम जी सत्ता ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी आपण पाहतो की ईस्टर नावाची देवी होती आणि त्या देवीची स्तुती आराधना ते लोक करत असत आणि तिथून हा शब्द आलेला आहे. You know, some of the mainline churches last Sunday was celebrated as Palm Sunday. आणि पुष्कळशा मंडळांमध्ये मागचा जो रविवार आहे हा झावळ्याचा रविवार म्हणून साजरा केला गेला. So tomorrow is the Friday and then they celebrate it as Good Friday. आणि उद्या तो शुक्रवार आहे आणि उत्तम शुक्रवार म्हणून तो दिवस साजरा करतील. And then following Sunday will be celebrated as Easter. आणि त्यानंतर येणारा जो रविवार आहे तो ईस्टर म्हणून ते साजरा करतील. So I was born in the same church. That's why in childhood we used to do all that and we used to celebrate them. आणि मी सुद्धा अशाच प्रकारच्या एका मंडळीमध्ये लहानाचा मोठा झालो त्यामुळे लहानपणापासून या सर्व गोष्टी मी सुद्धा साजरा करीत असे. And then Easter means we used to collect all the upper portion of eggs and then make some decoration on the egg and then hang it on the doors and doorposts and then decorate the whole house with the eggs. आणि लहानपणी असताना मी अंड्याच्या कवचाचा जो वरचा भाग आहे किंवा अंड्याचा जो वरचा कवच आहे ते आम्ही जमा करत असू आणि त्याला रंग वगैरे देऊन त्याला सजावून चांगलं आम्ही दाराच्या चौकटीला घरामध्ये ते टांगून ठेवून त्याचा आम्ही देखावा किंवा
सुशोभीकरण करत असू. But beloved, according to First Peter, first chapter, verse 18, पण पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय 18व्या वचनानुसार it is a vain conduct. It is a meaningless conduct. हे सर्व क्रिया निरर्थक आहेत. That is why we need not to celebrate all this. आणि म्हणून आपल्याला हे सगळं साजरा करण्याची गरज नाही. But let us look at the 7 words of Jesus which were spoken on the cross. पण प्रभू येशूचे वधस्तंभावर असलेल्या 7 शब्दांकडे आज आपण पाहूया. And then, on the cross, it is very difficult to speak words on the cross because both the hands are hanged to the cross and it is nailed to the rod, and then it is also nailed. Both the legs also nailed. आणि वधस्तंभावर असताना त्या ठिकाणी बोलणं हे फार कठीण असं आहे, कारण दोन्ही हात त्या ठिकाणी खिळ्यांनी त्या वधस्तंभाला ठोकलेले आहेत, दोन्ही पाय त्या खिळ्यांनी वधस्तंभाला ठोकलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये अवस्थेमध्ये जेव्हा वेदना होत आहेत, शब्द उच्चारणं फार कठीण जातं. So whole body has to, when you are talking, a whole body will come up and then go down when you are talking on the cross. आणि ज्यावेळेस वधस्तंभावर असताना कोणी बोलतं त्यावेळेस संपूर्ण शरीराचा भार वर आणि खाली होत असतो, आणि अशा रीतीने त्या ठिकाणी बोलत असताना शरीराच्या क्रिया घडतात. So when Jesus was speaking, आणि म्हणून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हे शब्द बोलतो, literally his body was going up and then coming down, which means the tear in both the wounds, both hands and legs, both the wounds is to be more severe, and it is to become bigger, and bleeding is to come out. So throughout the crucifixion, Jesus carried on the terrible pain in the hands. आणि आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना ज्या वेळेला हे शब्द तो बोलत होता, त्याचं संपूर्ण शरीर वर आणि खाली बोलण्याद्वारे त्या ठिकाणी होत होतं, आणि त्या क्रियेद्वारे त्याच्या हातामध्ये ठोकलेले खिळे आणि पायामध्ये ठोकलेले खिळे ह्या ज्या जखमा होत्या त्या आणखीन ताणल्या जात होत्या, आणि ताणल्या गेल्यामुळे त्यातून अधिक रक्तस्राव आणि अधिक वेदना होऊन त्या जखमा मोठ्या होत होत्या. So Jesus never took it as a punishment. He rejoicingly, with great joy, entered into the crucifixion. आणि म्हणून या सर्व गोष्टीला प्रभू येशूने कधी शिक्षा म्हणून घेतलं नाही, तर मोठ्या आनंदाने त्याने साजरा करीत वधस्तंभावरचा अनुभव जो होता तो सहन केला. And then even the crown on the head of Jesus was not made by iron. It was the plant in the banks of the river of Jordan. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यामध्ये जो काट्याचा मुकुट घालण्यात आलेला होता तो काय लोखंडाचा नव्हता, तर अशी एक ती वनस्पती होती जी यार्देन नदीच्या किनारी उगवली जात होती, आणि त्याच्यापासून तो काट्याचा मुकुट बनवण्यात आलेला होता. We read around 9 o'clock they have put that crown. आणि आपण वाचतो की जवळपास 9 वाजेच्या सुमारास त्यांनी तो मुकुट त्याच्या डोक्यामध्ये घातला. So this plant becomes more stiffer and stiffer as the sun goes up. आणि या वनस्पतीची वैशिष्ट्य हे होती की जसा सूर्याचं ऊन किंवा सूर्य जसा वरती चढत जात असे, त्याचे जे काटे होते ते अधिक कडक आणि टोकदार होत होते. And it is to go deeper and deeper, and blood used to gush out from the head of Jesus. आणि जसे जसे ते काटे मोठे होत होते तसे ते त्याच्या डोक्याच्या आतमध्ये अधिक टोचले जात होते, आणि त्याच्यातून रक्तस्राव अधिक प्रमाणात होत होतं. The more the brighter the sun, the more the thorns become stiffer, and then they go deep into the head. आणि जितकं ऊन प्रखर होत असे तितके ते काटे जे होते ते अधिक कडक होत जात होते, आणि तितके त्याच्या डोक्याच्या आतमध्ये ते रुतत होते. So that is the reason we see that the Son of God, who was on the cross, went through a terrible and torturous time during the crucifixion. It was not only one time beating, but it was torturing the whole day.
आणि अशा रीतीने आपण पाहतो की देवाचा पुत्र त्या वधस्तंभाच्या अनुभवाला त्या ठिकाणी सहन करत आहे आणि हे केवळ एका वेळेपुरतच त्या ठिकाणी हा वेदना नव्हत्या, तर संपूर्ण दिवसभर होत असणाऱ्या या वेदना होत्या. So what was the first word which Jesus spoke on the cross? मग प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर बोलला तो पहिला शब्द कोणता होता? Let us go to Luke's Gospel, 13th chapter, verse 34. आणि लुकाचा शुभवर्तमान 13वा अध्याय आणि याचं 34वा वचन. Luke's Gospel, 13th chapter, verse 34. लुकाचं शुभवर्तमान 13वा अध्याय आणि त्याचं 34वा वचन. It says, आणि त्या अशा रीतीने म्हणतं, Jesus said, Father, forgive them, for they do not know what they are doing. आणि प्रभू येशू म्हणतो की हे पित्या यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. You know, that is the first word which Jesus spoke on the cross. आणि हाच पहिला शब्द आहे जो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर बोलला होता. But beloved, पण प्रियांनो, see, even in the times of trouble, in the times of persecution, Jesus remembers about the relationship. आणि त्या छळाच्या परिस्थितीमध्ये, त्या वेदनेच्या स्थितीमध्ये असतानाही प्रभू येशू ख्रिस्त पित्याबरोबर असलेला संबंध किंवा नात्याला विसरला नाही. I did my psychology when I was doing my master's in theology. आणि मी माझी थिओलॉजी मधली पदव्युत्तर मास्टर्स डिग्री करत होतो, त्यावेळेला मानसशास्त्राचा अभ्यास मी केला. So in that, the psychologist said, true character of a man will come out when they are going through the tunnel of suffering. आणि त्या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी अशा रीतीने आम्हाला शिकवलं की माणसाचा खरा स्वभाव त्यावेळेला बाहेर पडतो ज्या वेळेला तो त्या वेदनेच्या त्रासाच्या बोगद्यामधून जात असतो. You know, when you are going through celebration of singing, praising, worship, and then celebration of different occasions. आणि ज्या वेळेला नाचणं, गाणं, आनंद करणं किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आपण उत्साहामधून त्या ठिकाणी उत्सवामधून जात असतो. Yes, these are very good, and then people are excited about such celebration. आणि हे खरोखर चांगलं आहे आणि लोक अशा प्रकारच्या घटनांना त्या ठिकाणी साजरा करणं लोकांना आवडतं. But what happened, beloved? पण काय होतं प्रियांनो, When the crucifixion took place, जेव्हा वधस्तंभाची घटना झाली, there was no place for romance, and then no place for such a joyful celebration. तेव्हा कुठल्या प्रकारचं प्रेमाची क्रिया किंवा कुठल्या प्रकारचा आनंद उत्सव साजरा करणं हे नव्हतं. But what happened? मग काय होतंय, Jesus in the cave of suffering प्रभू येशू त्या वेदनेच्या बोगद्यामध्ये आहे looks unto Father who is in heaven. आणि त्या पित्याकडे जो पाहतो तो पाहत आहे जो स्वर्गामध्ये बसलेला आहे. And then he requests for those who are persecuting him, आणि जे त्याचा छळ करत आहेत त्यांच्यासाठी तो विनंती करत आहे. because they said, let the blood of this Jesus may come upon us and come upon our children. कारण त्यांनी अशा रीतीने म्हटलं की हा जो व्यक्ती येशू आहे याचं रक्त आम्हावर, आमच्या लेकरा बाळांवर असो. You know, Pilate came to know that he is innocent. आणि पिलाताला हे समजलं होतं की तो निरपराध आहे. And then Pilate also came to know that these people are out of hatred. They are asking to crucify him. आणि पिलाताला हे सुद्धा समजलेलं होतं की द्वेष भावनेने या लोकांनी हा कट रचलेला आहे की येशूला वधस्तंभावर द्यावं. That is the reason Pilate want to save him or rescue him. आणि म्हणूनच हे कारण होतं की पिलाताला त्याला वाचवायचं होतं. But what happened? पण काय होतंय, That has not happened, and Pilate has to be rejected, and at last he had to wash his hands and then say, I am innocent about this. आणि त्याने केलेला कुठलाही विचार त्या ठिकाणी पुढे जाऊ शकला नाही. आणि आपण पाहतो की सरते शेवटी त्याने पाण्याने आपले हात धुतलेले आहे आणि तो म्हणालेला आहे की या व्यक्तीच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. So when he is talking to the Father in heaven, he is saying, Father, he is addressing Father. What a lovely and lovely name he is calling.
आणि आपण पाहतो ते वधस्तंभावर असताना तो ठिकाणी पित्याला हाक मारत आहे, हे पित्या म्हणून. आणि आपण पाहतो किती त्या ठिकाणी सुंदर रीतीने त्या ठिकाणी त्या पित्याचं नाव त्यांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. And in the time of crisis, in the time of suffering, he is calling to the Heavenly Father as Father. आणि आपण पाहतो त्या वेदनेच्या काळामध्ये, वेदनेच्या समस्येमध्ये किंवा त्या वेदनेतून जात असताना सुद्धा तो त्या पित्याला विसरला नाही, तर त्याच्या नावाने तो हाक मारत आहे. Children call us Father, and we will be very happy to hear that word. आणि आपले लेकरं आपल्याला पिता म्हणून जेव्हा हाक मारतात त्यावेळेस आपल्याला ते ऐकून फार आनंद होतो. But beloved, पण प्रियांनो, when the elder and then he is equally co-equal and co-eternal, Jesus, he is calling Father, and then with the same intention as a child, he is calling Father. यातला अर्थ आपल्याला समजायला पाहिजे की जो पिता किंवा जो देव प्रभू येशू इतकाच पुरातन आहे आणि त्याच्या सोबत त्या सर्व त्रैक देवामध्ये त्याचं समांतर स्थान आहे. त्या देवाला प्रभू येशू ख्रिस्त एका लेकराप्रमाणे पिता म्हणून त्या ठिकाणी संबोधत आहे. प्रियांनो, हे नातं समजून घेण्याचा प्रयत्न करा. So Jesus was there before the foundation of this earth and the world. Father and Son and the Holy Ghost, three were enjoying the fellowship, but here with the same intent fellowship, he is crying out to Father for the people. आणि आपण पाहतो की पृथ्वीचा पाया घालण्या अगोदर आपण त्या ठिकाणी पिता परमेश्वर, प्रभू येशू आणि पवित्र आत्म्याचा घनिष्ठ संबंध एकत्रित रीतीने आपण पाहतो. पण ह्या ठिकाणी आता आपण पाहतो की ते जे नातं होतं, प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा त्या वधस्तंभावरून दाखवित आहे आणि पित्याला तो हाक मारित आहे. And then he is saying, Father, forgive them, for they do not know what they are doing. आणि म्हणून तो म्हणतो की हे पिता, यांना क्षमा कर, कारण यांना माहिती नाही, यांना समजत नाही ते काय करत आहे. Why they need forgiveness? का त्यांना क्षमेची गरज आहे? Why Father need to forgive them? का पित्याने त्यांना क्षमा करावी? Because Father is so holy, as we read in Habakkuk. कारण आपण हबक्कूकच्या पुस्तकामध्ये वाचल्याप्रमाणे That, पिता जो आहे हा खूप पवित्र आहे that he cannot bear it. आणि कुठल्याही रीतीने तो पाप पाहू शकत नाही. He cannot see sin and then bear it. आणि तो पाप पाहू शकत नाही आणि तो सहनही करू शकत नाही. Such a holy God. इतका परम पवित्र तो आहे. So he is asking the holy God once again to forgive their sin. आणि म्हणून त्या परम पवित्र परमेश्वराला तो म्हणत आहे की त्याने त्याच्या पापांची क्षमा करावी. Forgive the sin. त्या पापांची क्षमा करावी. Beloved, यांनो, only Christ can forgive the sin in this world. या जगामध्ये केवळ ख्रिस्तच आहे जो पापांची क्षमा करू शकतो. Nobody in the world can forgive the sin. जगामध्ये असं कोणीच नाही जे आपल्या पापांची क्षमा करेल. And Christ is, crying out to Father, forgive the sins of those who are persecuting. आणि म्हणून ख्रिस्त त्या ठिकाणी पित्याला विनंती करत आहे की या लोकांचं पाप त्यांनी क्षमा करावं. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. That is the first word from the book of Luke. आणि हा पहिला शब्द आपण लुकाच्या वर्तमानामधून पाहिलेला आहे. And then second word आता दुसरा शब्द we read in the same chapter, Luke 23rd chapter. आणि दुसरा शब्द आपण लुकाचा शुभवर्तमान याच्या 23व्या अध्यायातून And then in verse 43, आणि त्याचं 43वं वचन. Jesus answered him, I tell you the truth, today you will be with me in paradise. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. Today you will be with me in paradise. तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. What is this? हे काय आहे? Jesus was crucified like a criminal. आणि येशूला एका अपराध्याप्रमाणे वधस्तंभावर टांगलं होतं. And then Jesus is also crucified. Two criminals were crucified both the sides of Christ. आणि आपण पाहतो की दोन अपराधांना प्रभू येशूच्या दोन्ही बाजूला टांगण्यात आलं होतं. I don't go deep into the explanation because we have limited time. आणि या सर्व गोष्टीच्या खोलापर्यंत मी जाणार नाही कारण आपल्याकडे वेळ थोडका आहे. We are
planning to make a separate file or separate cassette or separate thing today afternoon, and then we will release it. आणि या विषयीचा आम्ही सविस्तर जो व्हिडिओ आहे आज दुपारी बनवण्याच्या विचारात आहोत आणि त्यानंतर तो YouTube वर रिलीज करण्यात येईल. And then you can hear it again for more details. आणि त्या विषयाच्या ज्या अधिक तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही तो पाहू शकता. But think about all these things definitely cost us. आणि या सर्व गोष्टीचा निश्चित आम्हाला खर्च येतो. So your offerings will definitely be helpful to spread the word more meaningfully, more widely, and more for God's glory. आणि म्हणून तुमची अर्पण जी आहेत ही देवाचं वचन प्रसारित करण्यासाठी आणि देवाचं वचन इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चित खूप मौल्यवान अशी आहेत. When you support such a ministry, definitely God will record everything and reward you greatly. आणि अशा प्रकारच्या सेवांना जेव्हा तुम्ही मदत करता परमेश्वर त्याची दखल घेतो आणि सर्व गोष्टीची नोंद तो स्वर्गामध्ये करून ठेवतो. No, I have spent my whole lifetime in studying the scripture. आणि मी माझे संपूर्ण आयुष्य देवाचं वचन वाचण्यात आणि ते शिकण्यात घालवलं आहे. Not only studied in 6 to 7 languages which I know, but I went deep into Greek and Hebrew, and then tried to dig out the deeper parts of the scripture. आणि केवळ 6 ते 7 भाषा ज्या मला येतात ते शिकण्याचा प्रयत्नच मी केला नाही, तर ग्रीक आणि इब्री भाषा सुद्धा शिकून त्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्याचे खरे अर्थ मी शोधून काढलेले आहेत. So it will be more tastier and it will be more meaningful when we read it and when we go into detailed study. आणि म्हणून ज्यावेळेला आपण त्याच्या खोलापर्यंत जाऊन त्याचा अभ्यास करतो आणि त्याचा खरा अर्थ समजून घेतो ते अधिक आणि अधिक सुंदर बनत जातं. So what is the second word? मग आता दुसरा शब्द काय आहे? Second word, there are 3 crosses, this side and that side, criminals and Christ, the holy and thrice holy, holy, thrice holy God in the middle of those 2 crosses. आणि आपण पाहतो की प्रभू येशूच्या दोन्ही बाजूला 2 चोर किंवा 2 अपराधी वधस्तंभावर टांगलेले आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र जो त्रैक पवित्र असा परमेश्वर आहे तो मध्यभागी वधस्तंभावर टांगलेला आहे. Hallelujah. हालेलुया हालेलुया. It's not only 2 criminals, but there were many criminals who were crucified on that day. आणि फक्त आपण एवढं नाही की ते 2च चोर त्या दिवशी वधस्तंभावर टांगले गेले होते, तर कितीतरी अपराधी त्या दिवशी वधस्तंभावर टांगले गेले होते. Only because of the pictures and then drawings which we see Christ in the middle and this side one, that side one, criminals. आणि म्हणून आपण जे चित्र पाहतो त्या चित्रानुसार आपण कल्पना करतो की एका बाजूला प्रभू येशूच्या एक आहे आणि दुसऱ्या बाजूला दुसरा चोर आहे. फक्त याच गोष्टीची कल्पना आपण करीत असतो. But beloved, पण प्रियांनो, it's many criminals that day they were crucified. त्या दिवशी कितीतरी अपराध्यांना वधस्तंभावर टांगण्यात आलं होतं. And then cross was not a pleasant thing, it was definitely a cursed thing. आणि वधस्तंभ ही काय खूप चांगली गोष्ट नव्हती, तर एक शापाचं चिन्ह ते होतं. So these criminals were treated like animals and worse than animals on the cross. आणि हे जे अपराधी होते यांना वधस्तंभावर जनावरांपेक्षा वाईट अशी वागणूक देऊन टांगलं जात होतं. But Jesus doing good all throughout his life, healed the sick, raised the dead, and then a lot of miracles, but at the end he has to end up himself in crucifixion, because unless there is a bloodshed, there is no remedy of sins. आणि आपण पाहतो की प्रभू येशूने त्याच्या संपूर्ण आयुष्य क्रमामध्ये सर्व चांगल्या गोष्टी केल्या. त्याने आरोग्य दिलेलं आहे, मेलेल्यांना जिवंत केलेलं आहे, लंगड्यांना चालवलेलं आहे, आंधळ्यांना दृष्टीदान दिलेलं आहे. तेवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपण पाहतो की सरते शेवटी त्याला वधस्तंभावर जावं लागलं, कारण वचन म्हणतं त्या ठिकाणी रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा नाही.
And then in verse 43, we read that Jesus was not wavered, but he was confident. And then he is giving assurance to the dying thief. आणि आपण पाहतो की जो मरणारा चोर आहे त्या मरणाऱ्या चोराबद्दल त्या ठिकाणी असंच कुठलं हवेमधलं आश्वासन त्याने दिलं नाही, तर खात्रीशीर रीतीने त्याला तो सांगत आहे, कारण त्याला स्वतःला ती गोष्टीची खात्री होती. When I was in my youth days, I used to present gospel to people. आणि माझ्या तरुणपणाच्या दिवसांमध्ये मी लोकांकडे जाऊन शुभवर्तमान गाजवत असे. Some people used to say, आणि काही लोक म्हणायचे, brother, see that thief on the cross. आणि ते म्हणायचे की ब्रदर, त्या वधस्तंभावर मरणाऱ्या चोराकडे तुम्ही बघा. He never went to cross. Thieves never went to church. तो चोर कधी मंडळीत गेला नाही, They never read the Bible. कधी बायबल वाचलं नाही, They never went and obeyed the scripture or preached the gospel. आणि कधी जाऊन त्याने वचनाचं पालन केलं नाही किंवा जाऊन शुभवर्तमान कधी सांगितलं नाही. Thieves were notorious in their looting business. आणि चोर जे आहे त्यांच्या लुटीच्या कार्यामध्ये नेहमी त्या ठिकाणी व्यस्त असतात. But they were also observing what is happening. पण तरी सुद्धा ते बघत आहेत की नेमकं काय होत आहे. In the history it is written, आणि इतिहासामध्ये अशी नोंद आहे, when Joseph and Mary were running from Bethlehem to Egypt. ज्या वेळेला योसेफ आणि मरिया बेथलेहेम वरून मिस्र देशात पळून गेले होते, Both the thieves came and obstructed them, saying, "Give us whatever you have." तेव्हा हे दोन चोर त्यांच्या रस्त्यात त्यांना आडवे आलेले आहेत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जे काय तुमच्या जवळ आहे ते आमच्याकडे द्या. But other thieves said, "Hey, this is not ordinary people. Let us not loot them. Let us leave them." पण त्यांच्या बरोबर असलेले आणखीन चोर जे होते ते म्हणाले, नाही, हे साधारण लोक नाहीत, यांना लुटू नको, तर त्यांना जाऊ दे. Because one of them is a wicked thief here. आणि त्यातला एक दुष्ट असा चोर आपण या ठिकाणी पाहतो. Let's read verse 36. आणि आपण 36 वचन वाचूया. The soldiers also came up and mocked him. They offered him wine vinegar and said, "If you are the king of the Jews, save yourself." शिपायांनी जवळ येऊन त्याला आग देऊन त्याची अशी थट्टा केली की तू यहुद्यांचा राजा असलास तर स्वतःचा बचाव कर. Verse 38 says, "There was a written notice above him which read, 'This is the king of the Jews.'" हा यहुद्यांचा राजा आहे असा एक लेखही त्याच्यावरती होता. In verse 39, 39 वचन, it says, "One of the criminals who hung there hurled insults at him, 'Aren't you the Christ? Save yourself and us.'" वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यातील एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःचा व आमचाही बचाव कर. You see, here there is a criminal, and what do we learn from his statement? आणि या ठिकाणी एक अपराधी आपण पाहतो आणि त्याच्या जे वाक्य त्यांनी बोललेलं आहे त्यातून आता आपल्याला काय शिकायला He मिळतं. says, "Aren't you the Christ? तो म्हणतो, तू ख्रिस्त आहेस ना, Save yourself and us." मग तू स्वतःलाही वाचव आणि आम्हालाही वाचव. That means this criminal was knowing that Jesus was Christ. याचा अर्थ हा होतो की अपराध्यांना माहिती होतं की प्रभू हा ख्रिस्त आहे. He was convinced that Jesus is Christ. आणि या गोष्टीची त्याला ही गोष्ट त्याला पटलेली होती की प्रभू हा ख्रिस्त आहे. But at the same time, he is also in the hands of Satan, saying, "Come on, you come down, you save yourself, and then save us also." आणि त्याचबरोबर आपण त्याचा ताबा सैतानाकडे गेलेलाही पाहतो आणि म्हणून तो पुढे म्हणत आहे, जर तू ख्रिस्त आहे तर तू स्वतःलाही वाचव आणि आम्हालाही वाचव. And Jesus don't want to save himself. He wants to save the whole world. प्रभू येशूला काही स्वतःला वाचवायचं नव्हतं, कारण तो जगाला वाचवण्यासाठी आला होता. Unless there is a bloodshed, there is no definite remedy. आणि जोपर्यंत रक्त सांडलं जात नाही तोपर्यंत निश्चित सुटका मिळत नाही. And all the prophecies of Leviticus, all the types of those animals which were offered to Christ, the Lord, is a type of Christ and his sacrifice. आणि लेव्याच्या पुस्तकामध्ये असलेल्या सर्व काही अर्पणाचे जे विधी आहेत
ते आपण प्रभू येशूमध्ये पूर्ण झालेले पाहतो. He has fulfilled so many prophecies which were there in the Old Testament. आणि जुन्या करारामध्ये असलेल्या सर्व ज्या भविष्यवाण्या होत्या त्या प्रभू येशूमध्ये पूर्ण झालेल्या आपण पाहतो. So one thief is saying, why can't you save yourself and save us also? आणि एक चोर म्हणतो की तू स्वतःला आणि आम्हालाही का वाचवत नाही. Verse 40 says, आणि 40 वचन म्हणतं, but the other criminal rebuked him. Don't you fear God, he said, since you are under the same sentence, we are punished justly, for we are getting for what our deeds deserve. परंतु दुसऱ्याने त्याला धमकावून म्हटले, तुलाही तोच दंड असता, तू देवाला भीत नाहीस काय. Then he is giving a very good testimony in next sentence. आणि पुढच्या वचनामध्ये एक फार सुंदरशी साक्ष तो देतो. But this man, पण हा व्यक्ती, but this man has done nothing wrong. या व्यक्तीने काहीही चूक केलेलं नाही. As thieves, we have done so many things. आणि चोरांनी तर खूप काही गोष्टी केलेल्या होत्या. But this man, पण हा जो व्यक्ती आहे, what a and very specific statement about Jesus. But this man have done nothing wrong. पण आपण पाहतो की त्या चोराने अगदी वैयक्तिकरित्या प्रभू येशू बद्दल केलेलं हे व्याख्यान किंवा उच्चारलेलं हे वाक्य आहे की हा व्यक्ती, See, if I'm a thief, I'll definitely tell about other person. He is also a thief. आणि जर मी चोर आहे तर मी इथं बाकीच्या चोरांबद्दल पण तेच सांगेल की हे चोर आहेत म्हणून. But this thief is not saying that. He is saying, he is confessing that I'm definitely thief because I did wrong. But this man has not done anything wrong. He is holy. पण या ठिकाणी आपण त्या चोराबद्दल पाहतो जो स्वतःबद्दल तर साक्ष देत आहे की हो मी चूक केलेली आहे, मी चोर आहे, मी चोरा केलेला आहे. पण हा जो व्यक्ती आहे हा पवित्र आहे, याने कुठल्याही गोष्टीचे पाप किंवा चुकीच्या गोष्टी केलेल्या नाही. Hallelujah. 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 Wherever Jesus is holy, right on the cross also. आणि प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर असताना सुद्धा पवित्र होता. There are so many people who ridicule and who try to tease, saying what Jesus has done on the 3 nails he was crucified. आणि कितीतरी लोक अशा गोष्टींची थट्टा करतात आणि म्हणतात प्रभू येशूने कोणतं असं मोठं काम केलं, 3 खिळ्यांवरती तो ताणलेला होता. That is the secret of destroying Satan, and that is the secret of relieving you and me, delivering you and me from sinful nature. आणि हेच तर खरं गुपित होतं की ज्यामुळे आपल्याला सैतानावर विजय मिळालेला आहे आणि त्यामुळे आपल्या सर्व अपराधांची आणि पापांची क्षमा सुद्धा झालेली आहे. So he turns to Jesus now. आणि म्हणून तो आता येशूकडे वळतो. One thief abused Jesus and then asked for saving himself and then saving Christ physically. आणि एक चोर जो आहे तो स्वतःला आणि ख्रिस्ताला म्हणत आहे तो आम्हालाही वाचव. But in 42nd verse, पण 42व्या वचनात the second thief is talking, saying, then he said, Jesus, remember me when you come into your kingdom. पण तो 42व्या वचनात म्हणतो, मग तो म्हणाला, हे येशू तू आपल्या राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. Praise the Lord. हालेलुया. These thieves know very well. And then he is going to come again. आणि त्याला माहिती होतं की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर तर गेलेला आहे पण तो पुन्हा एकदा येणार आहे. Do you know that Jesus is going to? आणि प्रियांनो तुम्हाला माहिती आहे का प्रभू येशू पुन्हा एकदा येणार आहे. Jesus is going to come again. आणि प्रभू येशू पुन्हा एकदा येणार आहे. To save you, to take us to heaven. आणि तुम्हाला वाचवून त्या स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी. There was a saying today Jesus is the savior, tomorrow Jesus is the judge. आणि एक प्रकारची म्हण आहे की आज येशू तारणार आहे पण उद्या तो न्यायाधिकारी आहे. So today is the right time to receive him. म्हणून आज ही योग्य वेळ आहे त्याला स्वीकारण्यासाठी. And then tomorrow is the terrible time where he will be judged and there will not be mercy at that time. Today there is grace where we can ask for forgiveness and be restituted in the relationship with him and then go to heaven.
आणि म्हणून आज पुन्हा एकदा आपण त्याच्याबरोबर तो तुटलेला संबंध जोडू शकतो, ते तुटलेलं नातं जोडू शकतो आणि मग आपण स्वर्गामध्ये जाऊ शकतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. May God help us to be doing that. आणि परमेश्वर आपल्याला मदत करो की ह्या गोष्टी आपण कराव्या. So this man is turning to Jesus and saying, Lord, you are going to come with the glory. आणि ह्या ठिकाणी आपण बघतो की हा चोर प्रभू येशूला म्हणत आहे की जेव्हा तू आपल्या राजाधिकाराने गौरवामध्ये येशील, Remember me that day. त्या दिवशी तू माझी आठवण कर. What did Jesus say? येशूने काय म्हटलं? Yeah, let us see what happens in the future. आणि येशू असं म्हटलेलं नाहीये की हा ठीक आहे, बघू काय होतं पुढे भविष्यामध्ये. He did not say like that, but he said, today, I tell you the truth, today you will be with me in paradise. आणि तो त्याला म्हणालेला आहे, मी तुला खचित सांगतो, तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. Today you will be with me in paradise. तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. That's all. There is no question at all. त्यानंतर कुठलाही प्रश्नचिन्ह नाही. There is no plus and minus. आणि कुठलाही अधिक आणि वजा नाही. There is no any appeal again. Finished. 100% Jesus said, and that is done. आणि कुठल्या प्रकारची याचना नाही, तर प्रभू येशूने सांगितलं ते 100% होणारच आहे. So who went to paradise that day? मग त्या दिवशी सुखलोकात कोण गेलं? Jesus went down. येशू त्या ठिकाणी गेला. As he is going, thief also went down. आणि जेव्हा तो गेलेला आहे त्याच्या बरोबर तो चोरही गेला. What a privilege. आणि प्रियांनो, किती मोठं सौभाग्य ते आहे. Being a cursed man, being a man of sinfulness, Jesus, out of his mercy, takes me to paradise the same moment. आणि मी कुठलीही चांगली गोष्ट केली नसताना, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, माझं शापग्रस्त जीवन असताना सुद्धा प्रभू येशूने दया केली आणि त्याच्या बरोबर मी त्या सुखलोकात गेलो. Jesus never said, maybe you will also go with me. No, he said, you will be with me in paradise. प्रभू येशू अशा रीतीने म्हणू शकत असता, बघूया एखाद वेळेस तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील, पण तो खात्रीपूर्ण रीतीने म्हणालेला आहे की तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. Now, someone asked Dr. Billy Graham, where you want to be? You want to be in heaven or you want to be in hell? आणि कोणीतरी बिली ग्राहम यांना अशा रीतीने प्रश्न विचारला होता की तुम्हाला कुठे जायला आवडेल, तुम्हाला नरकात जायला आवडेल की तुम्हाला स्वर्गात जायला आवडेल? He gave a very good answer. आणि त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. No, he gave very realistic. आणि अगदी सत्यपूर्ण किंवा अर्थपूर्ण रीतीचं त्यांचं उत्तर ते होतं. What did he say? आणि त्यांनी काय म्हटलं? He said, going to heaven or going to hell is not the question. स्वर्गात जाणं किंवा नरकात जाणं हा प्रश्न नाहीये, But the relationship with Christ is and I want to be with him, whether he is in hell or heaven. That will turn is the real heaven. आणि ख्रिस्ताबरोबरच असलेलं नातं जे आहे हे महत्वाचं आहे. मग जागा महत्वाची होत नाही, भले तो स्वर्ग असो किंवा नरक असो. जरी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त नरकात असला तरी सुद्धा ती जागा स्वर्गामध्ये परावर्तित होऊ शकते. So question of going to hell or heaven is not the main question, but are we in the right relationship? आणि म्हणून स्वर्गामध्ये जायचं की नरकामध्ये जायचं हा प्रश्न कधीच होऊ शकत नाही. तर ख्रिस्ताबरोबरचं माझं नातं कसं आहे हे फार महत्वाचं आहे. No, I have accepted Jesus 40 years ago. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मी 40 वर्षापूर्वी स्वीकारलं. I am in full-time ministry for more than 35 years. आणि आज 35 वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. मी पूर्ण वेळ सेवेमध्ये आहे. But beloved, पण प्रियांनो, many times I have fallen. कितीतरी वेळेस मीही सुद्धा पडलेलो आहे. Many times there are so many mistakes happening through me. आणि कितीतरी वेळेस आजही माझ्याकडनं बऱ्याचशा चुका होतात. But one thing I know, that I am hooked with Jesus, and then my relationship continues. Though I fall, I get up and move with him. आणि मला ही गोष्ट माहितीये की ख्रिस्ताबरोबरचं माझं नातं हे अगदी घट्ट आहे. ख्रिस्ताबरोबर मी अडकवलं गेलेलो आहे आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्या बरोबर त्याच्या सोबतच मी प्रत्येक ठिकाणी पुढे जातो. May the grace of God haunt us and
fill us with His power to move on for His glory. आणि म्हणून देवाची कृपा आपल्यावर उतरून यावं की त्याच्या गौरवासाठी आपण पुढे जावं. For example, Enoch in the Old Testament, आणि आपण पाहतो जुन्या करारामध्ये हनोखा विषय. he had family, he had children, he had grandchildren, but he walked with God. आणि त्याला त्याचा परिवार होता, त्याला लेकरं होते, त्याचे नातवंड होते आणि तरी सुद्धा तो देवाबरोबर चालत होता. No, today we need that kind of tight relationship with Christ to walk with Him, move with Him, and then have relationship with Him. आणि आज सुद्धा आपल्याला अशाच प्रकारच्या नात्याची गरज आहे की त्याच्याबरोबर आपण सोबत राहू, त्याच्याबरोबर चालू आणि त्याच्याबरोबर दैनंदिन जीवनामध्ये वाढत राहू. Whoever it may be, म्हणून तुम्ही कोणीही असाल, tell to the Lord, here am I. देवाला म्हणा की प्रभू मी इथे आहे. I'm going to be walking with you in tight relationship with you. आणि प्रभू म्हणून तुझ्या बरोबर त्या जवळीकतेच्या नात्यामध्ये मला पुढे वाढायचं आहे. Let what may come in the world. आणि जगामध्ये प्रभू काहीही येऊ दे. Let my own people hate me. आणि प्रभू जरी माझ्या स्वतःच्या लोकांनी माझा तिरस्कार केला, Let my own relatives hate me. आणि जरी माझ्या स्वतःच्या नातेवाईकांनी माझा तिरस्कार केला, Let my own family members hate me. आणि माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या लोकांनी माझा तिरस्कार केला, But I will walk with येशू सोबत चालेल. Let people may say anything. आणि लोकांना काहीही बोलू दे, Let them insult me. भले त्यांनी माझा अपमान केला Let them do anything like crucifixion. आणि वधस्तंभाच्या घटनेप्रमाणे ते माझ्या संगती काहीही बोलले, But I will. तरी सुद्धा मी देवाबरोबर चालेल. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Jesus said, प्रभू येशूने म्हटलं, today you will be with me in. तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. You know, what a great experience to be with Jesus. आणि प्रभू येशू बरोबर असणं हा किती महान असा अनुभव आहे. What a great experience to walk in His footsteps in our day-to-day life. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणं हे किती अद्भुत आहे. How privileged we are to walk with Jesus Christ. आणि आपण किती भाग्यशाली आहोत की आपण प्रभू येशू ख्रिस्तासोबत चालत आहोत. May God's grace haunt each of us that we may walk with Him and then move with Him and have tight relationship with Christ. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला मदत करो की आपण त्याच्याबरोबर चालू आणि त्याच्याबरोबर ती संगती आपण वाढवत येऊ. So Jesus is saying, I tell you the truth. Today you will be with me in paradise. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू म्हणत आहे की तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. Hallelujah. हालेलुया. You know, that thief was really rejoicing and maybe making melody, jumping and dancing. He would have joined Christ and then entered the same day the paradise. आणि त्या चोराला अतिशय आनंद झालेला असणार आहे आणि आनंद करत उड्या मारत प्रभू येशू बरोबर त्या सुखलोकामध्ये त्याने प्रवेश केलेला असणार आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Because first thing Jesus did after his crucifixion was he went down to the lower parts. आणि आपण पाहतो की वधस्तंभाच्या घटनेनंतर पहिलं काम जे प्रभू येशू ख्रिस्ताने केलं तो म्हणजे तो अधोलोकात उतरला. That we read in Ephesians 4th chapter. आणि इफिसकारास पत्र 4थ्या अध्यायामध्ये त्याविषयी आपण वाचू शकतो. And then he became partner and then he was with Christ and wonderful. आणि आपण पाहतो की ती ख्रिस्ता बरोबर भागीदार झाला आणि त्याच्या बरोबर तो त्या ठिकाणी होता. So after going down, he preached there and took the captivity into captive. आणि मग आपण पाहतो की त्याने अधोलोकामध्ये जाऊन शुभवर्तमानाचा प्रचार केलेला आहे आणि जे बंधनामध्ये होते त्यांची बंधनं सोडून त्याने त्यांना सुखलोकामध्ये नेलेला आहे. So details awaits and then let us if possible meet again or look for a video which will come with more detail. आणि आपण या सर्वच्या संक्षिप्त ज्या गोष्टी आहेत त्याची अजून काही काळ आपण वाट बघूया. निश्चित तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. And then verse 46 says, आणि 46व वचन पुढे म्हणतं, Jesus called out with a loud voice, Father, into your hands I commit my spirit. When he had said this, he breathed his last.
आणि मग आपण पाहतो की येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, असे बोलून त्याने प्राण सोडला. But this is the last word which he spoke on the cross. आणि हा जो शब्द आहे आपण पाहतो की वधस्तंभावर बोलला गेलेला सगळ्यात शेवटला शब्द होता. What is the third word then? मग तिसरा शब्द कोणता? Third word speaks about the family responsibility. Though he was a God who went through this tough and a very difficult persecution, आणि आपण पाहतो देव असताना सुद्धा या अशा भयानक रीतीच्या वेदनेतून आणि छळातून त्याला जरी जावं but लागलं, he did not forget the responsibility. पण त्याची जबाबदारी तो विसरला नाही. You know, there are so many servants, आणि आज कितीतरी सेवक आहेत so many evangelists. आणि कितीतरी देवाचे त्या ठिकाणी इव्हांजलिस्ट आहेत They say, I'm doing God's ministry, आणि ते म्हणतात मी देवाची सेवा करतो, but my family is not my responsibility. पण ते म्हणतात माझा परिवार माझी जबाबदारी नाही. That is wrong. आणि हे चुकीचं आहे. You do not know how to control your family, how to take care of your family. How will you take care of God's family? जर तुम्हाला तुमच्या परिवाराची काळजी घेणं किंवा तुमच्या परिवाराला सांभाळायला जमत नाही, तर देवाच्या इतक्या मोठ्या परिवाराला तुम्ही कशा रीतीने सांभाळणार? So how did Jesus care? आणि म्हणून मग येशूने कशा रीतीने काळजी घेतली? Let's go to John's Gospel. आपण पाहूया योहानाचा शुभवर्तमान. Let's go to 19th chapter of John's Gospel. योहानाचा शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय. John's Gospel, 19th chapter. योहानाचा शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय And let us read verse 26. आणि त्याचं 27वा वचन. John's Gospel, 19th chapter, verse 26. योहानाचं शुभवर्तमान 19:27. When Jesus saw his mother there, येशूने आपल्या आईला तिथे जेव्हा पाहिलं, where did he see? कुठे पाहिलं? Jesus was on the cross. प्रभू येशू त्या ठिकाणी वधस्तंभावर In होता. verse 26, 26वा वचन. in verse 25, it says, near the cross of Jesus stood his mother. 25वा वचन म्हणतं येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई उभी होती. Where were these people? They were near the cross of Christ. कुठे हे लोक होते? तर येशूच्या वधस्तंभाच्या जवळ ते होते. So very nicely it is put in 25th verse, near the cross of Jesus stood his mother's sister, Mary the wife of Cleophas. येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लैपाची बायको मरिया आणि मरिया मगदलिया ह्या उभ्या होत्या. Yeah, what's Mary Magdalene? मग या ठिकाणी मेरी मगदलिया कोण आहे? Mary Magdalene also has experienced God's power in the ministry of Jesus Christ. आणि मरिया मगदलियाने आपण पाहतो तिच्या संपूर्ण जीवनामध्ये प्रभू येशूच्या सामर्थ्यवान कार्याला अनुभवलेलं होतं. She was possessed with 7 spirits. आणि तिच्यामधून 7 दुष्टात्म त्याने काढले होते. Beloved, there are people who don't believe in spirits today. आज असेही लोक आहेत जे दुष्टात्मांवर, ज्या आत्म्यांवर विश्वास करत नाहीत. If there is a demon possessed person, they will straight away say, get out from here. You don't get anything in our church about demon casting. आणि जर कोणाला दुष्टात्मा लागलेला असेल तर ते सरळ रीतीने म्हणतात की इथून निघून जा, की आमच्या मंडळीमधून तुम्हाला याबद्दलचं काहीच मिळणार नाही. And then you will not be delivered here. You go to some other church. आणि या ठिकाणी तुम्हाला कुठलीही सुटका मिळणार नाही, तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी मंडळीमध्ये जा. Why? Because they are ignorant and then they're blind of the power of God. कारण देवाच्या सामर्थ्यासाठी त्यांनी स्वतःचे डोळे बंद करून घेतलेले आहेत. We have so many blind believers, blind ministers of God who never know the will of God and never know the power of God. आणि म्हणून कितीतरी असे सेवक आहेत ज्यांनी स्वतःचे डोळे आंधळे करून घेतलेले आहेत, जेणेकरून देवाचं सामर्थ्य, देवाचं कार्य त्यांना समजूच नाही. You know, may God's grace open our eyes to see and receive the power of God and become more dynamic for God's glory. देवाची इच्छा आहे की आपले डोळे आपण उघडावे, त्याचं सामर्थ्य आपण समजून घ्यावं आणि त्याच्या कार्यासाठी, त्याच्या सेवेसाठी अधिक सामर्थ्यवान आपण बनत जावं. And then become more and more useful for God's glory. आणि अधिक देवाच्या गौरवासाठी आपला वापर व्हावा. Well, here are the people, his mother, Mary, the wife of Cleophas, and his mother's sister, and Mary Magdalene, who experienced God's power through the ministry of Jesus.
आणि या ठिकाणी आपण पाहतो येशूची आई मरिया, त्याची मावशी क्लोपाची बायको मरिया आणि मरिया मग्दलिया यांनी देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी अनुभवलं होतं. Verse 26 says, 26 वचन आता म्हणतं, when Jesus set his mother, मग येशूने आपल्या आईला तिथे जेव्हा पाहिलं, and the disciple whom he loved standing nearby. आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभं राहिलेलं पाहिलं. By this time, Joseph had died. आणि या काळापर्यंत आपण पाहतो की योसेफाचा मृत्यू झालेला होता. But पण Jesus saw his mother there. येशूने आपल्या आईला त्या ठिकाणी पाहिलं. And all the disciples ran away, but there is one disciple who is still standing there. सर्व शिष्य उरलेले पळून गेले होते, पण एक शिष्य त्या ठिकाणी शेवटपर्यंत उभा होता. Maybe love bond is more stronger with this disciple. आणि आपण पाहतो की प्रीतीपूर्ण जे संबंध आहेत येशूचे या शिष्याप्रीत्यर्थ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. The disciple's name is not given. आणि या शिष्याचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. But it is said, and the disciple whom he loved. इथे असं म्हटलेलं होते की या शिष्यावर किंवा ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती, Standing nearby, he said to his mother, आणि त्याच्या जवळ उभे राहिलेले त्याने पाहिले आणि त्याला म्हटले, "Dear woman, here is your son." तो म्हणतो की बाई पहा हा तुझा पुत्र. And to the disciple, "Here is your mother." From that time on, this disciple took her into his house. आणि त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. Beloved, in the history we read, this disciple is none other than John himself. आणि इतिहासामध्ये आपण पाहतो की हा शिष्य दुसरा कोणीही नसून योहान स्वतः होता. John wrote more about love. आणि योहानाचं जे लिखाण आहे ते अधिक रीतीने प्रीतीवर आधारित आहे. Then in the history we read that Mary was there, and then Mary lived with him, and then John also did not go out anywhere for preaching because he was taking care of Mary. आणि या ठिकाणी आपण पाहतो की मरिया त्याच्या घरामध्ये राहिलेली आहे आणि योहानाने तिची काळजी घेतलेली आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपण पाहतो की मरिया कुठेही गेली नाही आणि योहानाने तिला सोडलं नाही. You know, it's a love relationship. It is a love bondage which John has developed with Christ. That is the reason he stood with Christ near the cross. आणि या ठिकाणी एक प्रीतीपूर्ण संबंध आपण पाहतो आणि म्हणून त्या प्रीतीपूर्ण संबंधाने योहान त्या वधस्तंभाच्या जवळ उभा राहिलेला आपण पाहतो. Let what may come. आणि म्हणून काहीही आलं तरी, Let anything come. आणि काही आलं तरी, Let any torture come or nakedness come. Let anything come. आणि कुठलीही छळवणूक येऊ देत, नग्नता येऊ देत, काहीही येऊ देत, But I will stand and stick to Jesus. तरी सुद्धा मी येशू बरोबर उभा राहील. Should be our commitment. आणि हे आपलं समर्पण असायला पाहिजे. We need to commit to Him till the last drop of our blood. We need to walk with Him, have relationship with Him, move on in any situation. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये असतानाही आपल्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आपल्याला येशू बरोबर चालत राहायचं आहे. त्याच्याबरोबर तो संबंध टिकून ठेवायचा आहे. May God's grace be upon you to fulfill your relationship and love relationship. Christ, such a deep and tight and close. आणि प्रभू येशू तुम्हाला सहायता करो की त्याच्याबरोबर तो संबंध जो आहे हा अधिक घट्ट आणि जवळतेचा बनण्यासाठी. May God's grace continue to bind us with. आणि देवाची कृपा पुन्हा एकदा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर एकत्र रीतीने बांधो. May He lead us and use us. आणि तो आपल्याला चालू आणि आपल्याला मार्गदर्शित करो. Praise the Lord. Hallelujah. प्रभूची स्तुती असो. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Now I would like to conclude here, and Brother Harshal will continue. आणि यावेळेला आपण थांबवणार आहोत आणि मग यावेळेस आपण आजचा क्लास आपण प्रार्थनेद्वारे संपूया. या आपण प्रार्थना करू. प्रभू राजा, पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझी महिमा करतो. प्रभू, विशेष करून प्रभू आजच्या वचनाद्वारे आमच्या सोबत तू बोललेला आहेस. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर बापा. खरोखर प्रभूजी आम्हाला सहायता कर परमेश्वर बापा की आमच्या शेवटल्या क्षणापर्यंत प्रभूजी
प्रभू आमची प्रीती ही तुझ्यावर प्रभू कधीही संपू नये प्रभूजी, त्या प्रीतीपासून कधी आम्ही लांब जाऊ नये प्रभूजी. तर तुझ्यावर प्रभू प्रभू आम्ही अवलंबून असलेले, तुझ्या सोबत चालणारे, जीवनाच्या कुठल्याही मार्गावर आणि प्रभू जीवनाच्या कुठल्याही क्षणामध्ये प्रभूजी, जरी प्रभू कुठलीही परिस्थिती आली प्रभू, त्यामध्ये आम्ही तुझ्याकडे बघून चालणारे आणि तुझ्यावर अधिक प्रीती करत परमेश्वर बापा प्रभू, तुझ्या सानिध्यामध्ये राहणारे असे लोक तू आम्हाला बनव प्रभू. आम्हाला सहायता कर प्रभू. विशेष करून प्रभू प्रभू पुढच्या क्लासमध्ये जात असताना आम्ही पुन्हा स्वतःला तुझ्या हातामध्ये देतो परमेश्वर बापा. मास्टर न्यूटनला प्रभू पुन्हा एकदा विशेष करून तुझ्या हातामध्ये समर्पित करतो प्रभूजी. प्रभू सिनॅप्टिक गॉस्पल्स या विषयातून शिकत असताना परमेश्वर बापा आम्हाला तू सहायता कर प्रभूजी, आणि पुन्हा एकदा तुझ्या वचनाचं दिव्य प्रगटीकरण आमच्यापर्यंत घेऊन ये प्रभू. आमचे आत्मिक डोळे, आमच्या आत्मिक कान पुन्हा एकदा तू उघड प्रभूजी, आणि तुझ्या वचनाचा सत्य प्रकाश आमच्यापर्यंत तू घेऊन ये. तर धन्यवाद, गौरव तुझ्या नावाला देतो प्रभू. तारणाऱ्या ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून तो ऐकते त्या. आइए हम इस समय आगे की क्लास की ओर बढ़ेंगे और पास्टर न्यूटन ऑलरेडी हमारे साथ जुड़ चुके हैं. वेलकम सर, गुड मॉर्निंग. Morning. How are you? फाइन सर. I really don't know where I concluded last session. Last session we concluded warning disciples, sir. Warning the disciples. Oh. Yes. So please unmute yourself. Nice to be back with you all again. सोबत येऊन आनंद होत आहे. And our God is a good God and He always does good things. आपला परमेश्वर चांगला आहे आणि तो निश्चित आपल्यासाठी चांगल्या गोष्टी करतो. And even this morning, let us experience His goodness. आजच्या सकाळी पुन्हा एकदा त्या चांगुलपणाला आपण अनुभवूया. He will never leave us, not forsake us. कधीच आपल्याला सोडणार नाही, आपल्याला टाकणार नाही. And we are in the verge of celebrating the Easter and Good Friday. आणि पुन्हा एकदा आपण पुनरुत्थान दिन आणि उत्तम शुक्रवार हे साजरे करण्याच्या दिवसांमध्ये आहोत. These are all days to not only to remember but to understand and get along with what Jesus is trying to teach us. आणि हे सर्व गोष्टी आपण पाहतो की फक्त समजून घेण्यासाठी नाही, तर जे काही प्रभू येशूने आपल्याला शिकवलेलं आहे ती शिकण्यासाठी व ते आत्मसात करण्यासाठी आहे. I've seen people they lament on Good Fridays. आणि मी बघितलेलं आहे की पुष्कळशे लोक आहेत जे उत्तम शुक्रवारी रडत असतात, दुःख करतात. And they eat the porridge of sorrow. आणि त्या ठिकाणी जसं काय ते दुःखाचा प्याला ते पित असतात. They wear a black dress on Good Friday. उत्तम शुक्रवारी काळ्या रंगाचे कपडे ते घालतात. To express that grief. त्यांचं मनातलं दुःख दर्शविण्यासाठी. Well, we all grieve for what had happened, but there is no meaning in grieving. It is a time to rejoice because that was the ultimate purpose and the aim of Jesus coming to this earth. आणि हे दुःख सहन करणं ठीक आहे, पण खरा त्याचा अर्थ हा आनंद व उत्सव साजरा करणं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर उत्सव किंवा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की विजयोत्सव साजरा केलेला आहे. Who were the enemies of the cross? वधस्तंभाचे शत्रू कोण आहेत? Who were the enemies of the cross? प्रभू येशू ख्रिस्ताचे शत्रू कोण आहेत? वधस्तंभाचे शत्रू कोण आहेत?
The enemies of the cross are not the Roman soldiers, आणि वधस्तंभाचे जे शत्रू हे रोमी शिपाई नाही, but the religious people, धार्मिक लोक आहेत, people who follow traditions. की रूढी परंपरांच्या मागे लागलेले असतात. They were the enemies of the cross. हे वधस्तंभाचे खरे शत्रू आहेत. So, let us not turn to be the enemies of the cross because of our rituals and our traditions, but rather let us be blessed by the cross. आणि म्हणून त्या रूढीपरांच्या गोष्टीमध्ये अडकून त्या वधस्तंभाचे शत्रू बनण्यापेक्षा आपण त्या वधस्तंभाकडे बघून त्याची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करू. So let's turn to go to our subject. आणि पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे आपण जाणार आहोत. Warning the disciples. आणि आपण पाहतो शिष्यांना वॉर्निंग देणे. Jesus had to warn his disciples now and again. आणि आपण पाहतो की प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना योग्य त्या ठिकाणी ताडण केलेलं आहे. Jesus and his disciples crossed the western side of the Sea of Galilee. आणि आपण पाहतो की गालिल समुद्राच्या पश्चिम भागाकडे येशूने त्या ठिकाणी त्यांना घेऊन गेलेला होता. And they met the Pharisees over there. आणि त्या ठिकाणी परुषी लोकांना ते भेटलेले आहे. They were angry with him आणि जे त्याच्यावर चिडलेले होते, because he was talking about their hypocrisy. कारण तो त्यांना ढोंगी आणि दुष्ट असं म्हणत होता. Chapter 7 of Mark, verses 1 to 23, you can read this. आणि मार्काचं शुभवर्तमान 7वा अध्याय 1 पासून 23 पर्यंत आपण हे वाचू शकतो. This time they tempted him to prove his divine authority. आणि या ठिकाणी आपण पाहतो की इथपर्यंत त्यांनी त्याचे जे दैवी अधिकार आहेत ते दाखवण्यासाठी त्याला त्याच्या मागे लागले होते. For which they wanted a sign from above. किंवा त्यांना स्वर्गातून चिन्ह पाहिजे होतं. They did not want an earthly miracle. त्यांना पृथ्वीचं भौतिक त्या ठिकाणी चिन्ह नको होतं. An earthly miracle is healing a sick person. कारण भौतिक जे चिन्ह आहेत आजारांना बरं करणं. They wanted him to do something spectacular. त्यांना बघायचं होतं की प्रभू येशूने काहीतरी अद्भुत करावं. It is just like bringing fire from above. जसं ते स्वर्गामधून अग्नी उतरणे, Bring bread from heaven. किंवा स्वर्गातून भाकर उतरणे. John 6:30 and 31. योहान 6:30 आणि 31. This would prove he was indeed sent from God. आणि हे निश्चित आपल्याला दाखवतं की तो देवाकडून पाठवलेला होता. Our Lord's response was, with one of grief and disappointment. आणि प्रभू येशूचा जो आपल्याला प्रत्युत्तर पाहतं ते दुःखपूर्ण किंवा क्लेशाने भरलेला आपण पाहतो. How tragic it is that the religious leaders of God's chosen people should be so hard-hearted and spiritually blind. आणि हे किती वाईट आणि दुःखाची गोष्ट आहे की देवाचे निवडलेले लोकांनी आपली मनं कठीण करून घेतलेली आहेत आणि देवाच्या वचनासाठी आपले कानच बंद करून घेतलेले आहेत. Their desire for a sign from heaven was but another evidence of their unbelief. त्यांनी स्वर्गातून त्याच्याकडे चिन्ह मागणं म्हणजे त्यांच्या अविश्वासाचं आणखीन एक कारण देण्यासारखं आहे. Because faith will not ask for signs. कारण विश्वास कधीही चिन्हाची मागणी करत नाही. True faith takes God at his word. खरा विश्वास हा देवाच्या वचनावर आधारित असतो. And is satisfied with the inward witness of the Spirit. आणि आत्म्याच्या द्वारे त्या ठिकाणी त्याचं समाधान होतं. Since Mark was writing primarily to the Gentile readers, आणि आपण पाहतो की मार्क जो आहे हा विधर्मी लोकांसाठी विशेष करून हे शुभवर्तमान लिहितो. he has not mentioned anything about the sign of Jonah that the Lord was talking about. आणि आपण पाहतो की योना बद्दल त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टी तो लिहित नाही ज्याविषयी प्रभू येशूने सांगितलेलं होतं. You can read this in Matthew. आणि मत्तयामध्ये तुम्ही हे वाचू शकता. Matthew 16:4 and Matthew 12:38 to 41. आणि मत्तय 16:4 आणि मत्तय 19 43 38 to 41. 38 ते 41.
Somebody read for me, please. आणि कोणीतरी माझ्यासाठी वाचा. कोणाकडे असेल तर पटकन कृपा करून तरी वाचा, ज्याला मिळालं असेल. Matthew 16:4. मत्ते 16:4. Okay, I'll read it in मराठी. नुसता व्याभिचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु तिला योनाच्या चिन्ह वाचून दुसरे चिन्ह मिळणार नाही, मग तो त्यास सोडून गेला. Jesus is talking about, they were asking for a sign. Then the Lord says, you will get a sign, and that is a sign of Jonah the prophet. आणि या And ठिकाणी again, yeah, या ठिकाणी आपण पाहतो की लोकांनी त्याच्याकडे चिन्ह मागितलेलं आहे आणि येशू त्यांना म्हणत आहे की योनाचं चिन्ह वाचून दुसरे चिन्ह तुम्हाला मिळणार नाही. then Matthew 12:38 onwards. आणि मत्ते 12 आणि 38 पासून पुढे जेव्हा आपण वाचतो, Then certain of the scribes of the Pharisees answered, saying, Master, we would see a sign from thee. आणि मग आपण बघतो की तेव्हा शास्त्री परुषी यातून कोणी म्हटले, गुरुजी, आपल्या हातून झालेले चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. But he answered and said unto them, An evil and adulterous generation seeketh after a sign, and there shall no sign be given to it, but the sign of the prophet Jonas. त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट व व्याभिचारी अशी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. For as Jonas was 3 days and 3 nights in the whale's belly, so shall the Son of Man be 3 days and 3 nights in the heart of the earth. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्र पृथ्वीच्या पोटात राहील. The men of Nineveh shall rise in judgment with this generation and shall condemn it. निनवेचे लोक यथान्याय काळी पुडी बरोबर उभं राहून हिला दोषी ठरवतील. Because they repented at the preaching of Jonas, and behold, a greater than Jonas is here. कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा, योनापेक्षा अधिक थोर असा येथे आहे. Well, since Mark is writing to the Gentiles, he has not mentioned this passage here. आणि म्हणून आपण पाहतो की मार्काने हे शुभवर्तमान अन्य जातीच्या लोकांसाठी लिहिल्यामुळे गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी तो करत नाही. What is the sign of Jonah then? योनाचं चिन्ह काय होतं? Death, burial, and resurrection. मरण आणि पुनरुत्थान. The proof that Jesus is what he claimed to be is the fact of his own death, burial, and resurrection. आणि प्रभू येशूचं सत्य काय होतं? त्याला मारलं जाणं पूर्ण आणि त्याचं पुन्हा उठणं. Acts 2:22 to 36. प्रेषित 2:22 ते 36. Acts 3:12 to 26. प्रेषित 3:2 ते 26. Jesus left them and crossed to the east side of the Sea of Galilee. आणि आपण पाहतो की प्रभू येशूने त्या ठिकाणी गालिल समुद्र पार करून पूर्व दिशेला तो गेलेला आहे. On the way he was teaching to his disciples. आणि मार्गस्थ असताना त्याच्या शिष्यांना तो शिक्षण देतो. He was teaching a very good, important spiritual lesson. आणि एक फार महत्त्वाचा आत्मिक पाठ त्यांना शिकवतो. It appears that they were almost as blind as the Pharisees. आणि आपण पाहतो की हे सगळ्या गोष्टीमध्ये जितके परूचे आंधळे होते तितके हे शिष्य सुद्धा आंधळे होते. These men were having a private discussion about their food supply. आणि आपण पाहतो की या शिष्यांमध्ये त्या ठिकाणी खाण्यापिण्याविषयी एक संभाषण चाललेलं आहे. Because somebody has forgotten to pack bread. कारण आपण पाहतो की कोणीतरी त्या ठिकाणी सोबत जेवण आणायला विसरलेलं होतं. The discussion was whom to blame, who was to be blamed.
आणि म्हणून त्यांच्या चर्चा जी होती ती यावर होती की आता नेमका दोष कोणाला द्यावा. It must have grieved Jesus that his hand-picked helpers were so spiritually, dull. आणि हे सर्व गोष्टी प्रभू येशूच्या मनाला इतक्या लागलेल्या आहेत की ज्यांना त्याने स्वतःच्या हाताने निवडलं ते अशा प्रकारचा विश्वास ठेवतात. Well, he had multiplied bread on 2 occasions. आणि आपण या ठिकाणी पाहतो की 2 अशा घटनांमध्ये त्यांनी भाकरींवर आशीर्वाद देऊन त्या वाढवल्या. And he had fed almost, over 10,000 people. आणि जवळपास 10,000 लोकांपेक्षा जास्तला त्याने खाऊ घातलं. All these things have made very little impact on the lives of these disciples. आणि आपण पाहतो या सर्व गोष्टी शिष्यांच्या जीवनावर खूप कमी अशा प्रभाव करू शकलेल्या आहेत. Why worry and argue about one loaf of bread when you have Jesus on your boat? आणि मग त्या एका भाकरीच्या तुकड्यासाठी तुम्ही का त्रासवान व्हावं जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तुमच्या बोटीमध्ये आहे. Their minds were dull and their hearts were hard. कारण त्यांचे मन जे आहे ते त्या ठिकाणी कठीण झालेले होते आणि अंतःकरण कठीण झालेले होते. Mark 6:52. आणि मार्क 6:53 मध्ये आपण पाहतो. Their eyes were blind and their ears were deaf. त्यांचे डोळे आंधळे केले गेले होते, त्यांचे कान बहिरे झाले होते. Mark 4:11 and 12. मार्क 4:11 आणि 12. God's people often have the tendency to forget his blessings. देवाच्या लोकांची ही सवय आहे की त्याच्या कृपेला ते विसरून जातात. And that is why in Psalm 103:1 and 2 we read, "Bless the Lord, O my soul, and all that is within me, bless his holy name. Bless the Lord, O my soul, and forget not all his benefits." आणि म्हणून स्तोत्र संहिता 103 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, हे जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. And forget not all his benefits. आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. He meets our needs. कारण तो आपल्या प्रत्येक गरजांची पूर्तता करतो. But when the next problem arises, then we again complain. आणि एखादी परत नवीन समस्या आली की आपण पुन्हा एकदा नवीन त्या ठिकाणी कंप्लेंट घेऊन जातो. And then or else we get frightened. त्याद्वारे कधी बऱ्याच वेळेस आपण घाबरतो. As long as we are with him, we can be sure that he will take care of us. आणि जोपर्यंत आपण त्याच्या सोबत आहोत आपल्याला ही खात्री पाहिजे की तो आपली काळजी घेतो. It would do us all good to pause occasionally and to remind ourselves of his goodness and faithfulness. आणि आपल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला या गोष्टीची आठवण करून देतो की मी तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक गोष्टीची पूर्तता करणारा मी आहे. But the main lesson had to do with leaven, yeast, and not with bread. पण खरी जी गोष्ट आहे ती खमीराविषयी आहे, भाकरीविषयी नाही. In the Bible, leaven is consistently a symbol of evil. आणि प्रत्येक ठिकाणी आपण पवित्र शास्त्रात पाहतो खमीराची उपमा दुष्टाविषयी करण्यात आलेली आहे. In each Passover session, the Jews have to remove all leaven from their dwellings. आणि आपण प्रत्येक वलांडणाच्या सणामध्ये पाहतो की यहुद्यांना ही ताकीद देण्यात आलेली होती की त्यांनी खमीर त्यांच्या भाकरीतून काढून टाकावं. I wish that somebody could read Exodus chapter 12, verses 18 to 20. आणि माझी इच्छा आहे की कोणीतरी वाचावं निर्गमाच्या पुस्तकातून त्याचा 18वा अध्याय, एक्सोडस चॅप्टर 12 ना 12वा अध्याय 12 अध्याय 18 to 20. 18 पासून 20 पर्यंत. निर्गम 12, 18 ते 20. कोणीतरी माझ्यासाठी पटकन वाचा. Can I read in Marathi, sir? Yes, please. 18 पासून ना 18 से 20 तक. 18 ते 12, सॉरी 18 ते 20. निर्गम 12वा अध्याय 18 वचन. पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी संध्याकाळपासून ते त्या महिन्याच्या 21व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत तुम्ही बेखमीर भाकरी खाव्यात. 7 दिवसापर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे, कारण एखादा खमीराचा पदार्थ जो कोणी खाईल तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो त्याचा इस्रायलाच्या मंडळीतून उच्छेद करावा.
तुम्ही खमीराचा कोणताही पदार्थ खाऊ नये. तुमच्या सर्व घरात बेखमीर भाकरी खाव्यात. आमेन. Anybody eating idli and dosa has to be killed down those days. आणि आजपर्यंत कोणी इडली डोसा कोणी खातो का? Because it is made of leaven. कारण त्याच्यामध्ये सुद्धा खमीर असतं, आंबवलेलं असतं. Only roti, yeah? So the fresh roti is allowed. फक्त जी खरी जी भाकर आहे तीच त्यावेळेला त्याची परवानगी होती. For 1 week, they had to clean the whole house, the whole premises, and not even a small amount of leaven should be found. आणि संपूर्ण एक आठवडा त्यांना त्यांच्या घरातून त्या खमीराचं उच्चाटन करावं लागत होतं. त्या खमीराचा छोटासा तुकडा सुद्धा त्या घरात राहता कामा नये. Anything old has to be removed. जे काही जुनं आहे ते सर्व काढावं लागत होतं. You know, the Bible talks about even when we give an offering, the offering should be without leaven. आणि म्हणून पवित्र शास्त्र जेव्हा देण्याविषयी आपल्याला सांगतं त्या देण्यामध्येही कुठल्याही प्रकारचं कधी खमीर नसावं. Exodus 23:18. निर्गम 23:18. Exodus 34:25. निर्गम 34:25. Leviticus 2:11. निर्गम 2:11. Leviticus 6:17. निर्गम 6:17. Evil like leaven, you know, is a small hidden, but it spreads and soon infects the whole. आणि दुष्टता ही त्या खमीराप्रमाणे आहे जी लपलेली असते, पण जेव्हा ती आतमध्ये जाते त्या खमीराप्रमाणे ती तात्काळ पसरते. Galatians 5:9. गलतीकरस पत्र 5वा अध्याय 9व वचन. I request somebody to read for us. आणि मी विनंती करतो कोणाला तरी वाचण्यासाठी. Galatians 5:9. गलतीकरस पत्र 5वा अध्याय 9व वचन. गलतीकरस पत्र 5वा अध्याय 9व वचन. थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते. आमेन. Let me also take. Hello. Yes, thank you. Yeah. A little leaven, leaveneth the whole lump. थोडेसे खमीर सगळ्या गोळ्याला व्यापून टाकते. The Bible uses leaven as a picture of false doctrine. या ठिकाणी पवित्र शास्त्र खमीराची जे उपमा आहे हे खोट्या शिक्षणाबरोबर करत आहे. If you read the whole passage of Galatians chapter 5 verses 1 to 9, आणि जर आपण गलतीकरस पत्र 5वा अध्याय 1 पासून 9व वचन जर वाचलं it speaks about the false doctrine. तर तो संपूर्ण ते वचन आपल्याला खोट्या शिक्षणाबद्दल सांगतात. And then in 1 Corinthians chapter 5, त्यानंतर कोरिन्थीकरस पहिले पत्र 5वा अध्यायामध्ये leaven is symbolic of unjudged sin in the church. आणि खमीराची उपमा मंडळीमध्ये ज्याचा न्याय केला गेलेला नाही अशा पापाबरोबर केलेली आहे. And in Luke 12:1, we see the leaven is compared to hypocrisy. आणि लूक 12:1 मध्ये आपण पाहतो की त्या खमीराची उपमा त्या ठिकाणी पापाबरोबर करण्यात आलेली आहे. माफ करा, ढोंगीपणाबद्दल करण्यात आली आहे. Let me repeat again. पुन्हा एकदा सांगतो. Galatians 5:1 to 9 speaks about false doctrine. गलतीकरस पत्र 5वा अध्याय 1 ते 9 खोट्या शिक्षणाबद्दल सांगतात. 1 Corinthians 5 speaks about unjudged sin in the church. कोरिन्थीकरस पहिले पत्र 5वा अध्याय मंडळीमध्ये न्याय न केलेल्या पापाबद्दल दर्शवितात. Then Luke 12:1 it speaks about hypocrisy. आणि लूक 12:1 मध्ये आपण पाहतो ढोंगीपणाबद्दल. Jesus, was warning them about the teaching, false teaching of the Pharisees and the followers of Herod. येशू या लोकांना जे त्या ठिकाणी हेरोदाच्या मागे चालणारे किंवा खोटे शिक्षक होते याविषयी सावध करत आहे किंवा ताडना करत आहे. The Pharisees said, but they did not. आणि
परुषी लोक बोलतात खरे पण ते करत नाही. The Pharisees said they practiced and encouraged hypocrisy. आणि परुषी लोक जे आहे ते ढोंगीपणाच्या गोष्टी त्या ठिकाणी लोकांना दर्शवितात. Mark 7 and verse 6. मार्क 7:6 वचन. The Herodians were a worldly group who catered to Herod, accepted the Roman way of life. आणि आपण हेरोदाच्या मागे चालणाऱ्या लोकांविषयी पाहतो की जे हेरोदाच्या मागे चालत होते आणि ज्यांनी रोमी लोकांची जी संस्कृती आहे ती स्वीकारलेली होती. They saw that the promised kingdom for the Jewish nation would come through Herod. आणि त्यांची इच्छा होती की जे वचन दत्त ज्या ठिकाणी सुटका जी होती ती हेरोदाच्या माध्यमातून यहुदी लोकांमध्ये यावी. This false teaching got into the hearts and minds of the disciples. हे जे खोटे शिक्षण आहे हे शिष्यांच्या मनापर्यंत उतरलेलं होतं. It would infect them and pollute the truth Jesus had given them to proclaim. आणि येशूने जे सत्य त्यांना घोषणा करण्यासाठी दिलं होतं त्यांच्यामध्ये जाऊन आता हे सगळ्या गोष्टी मिश्रित झाल्या होत्या, मिसळल्या होत्या. We can never be too careful about detecting and avoiding false doctrine. आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी खोट्या शिक्षणा संदर्भाने कुठल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सावध राहण्याची गरज आहे. Only a small deviation from the word may get you into an individual or a church. आणि देवाच्या वचनापासून छोटस वळण जरी त्या ठिकाणी मंडळीला किंवा वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा त्या खोट्या शिक्षणाला प्रवेश देऊ शकतं. But before long, it will grow and infect everything. आणि ते वाढण्यापर्यंतच आपण पाहतो की त्या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी त्याचा नाश करून टाकतं. Our Lord did not often say beware, but when he did, it was important. आपला प्रभू त्याने पुष्कळ वेळेस असं म्हटलं नाही की सावध राहा, पण ज्या वेळेलाही तो म्हटलेला आहे त्या ठिकाणी ते महत्वाचं ठरलेलं आहे. In this section, Mark recorded 2 miracles that are not found in the other Gospels. आणि या सर्व गोष्टीमध्ये आपण पाहतो मार्काने अशा 2 चमत्काराविषयी लिहिलेलं आहे याविषयी आपण इतर शुभवर्तमानामध्ये वाचत नाही. The healing of the deaf man who had a speech impediment. आणि आपण पाहतो की एका बहिऱ्या मनुष्याला त्या ठिकाणी बरं करणे आणि त्यानंतर आपण पाहतो ज्याला बोलता येत नव्हतं तो तोतरा होता अशा तोतऱ्या माणसाला बरं करणे. Mark 7:31 to 37. 7:31-37. The second one that you don't read in other Gospels is the blind man outside Bethesda. आणि दुसरा आपण पाहतो जो बेथेस्दाच्या बाहेर जो अंधारा मनुष्य बसलेला होता त्याविषयी. I'm sorry, it is not Bethesda, it's Bethsaida. Yeah. Mark 8:22 to 26. मार्क 8वा अध्याय पहिला वचन ते 26व्या वचनापर्यंत. Perhaps we can see in these 2 men illustrations of the disciples' spiritual condition described in Mark 8:18. आणि मार्काचा 8वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये शिष्यांची आपण जी वैचारिक अवस्था होती त्याला या ठिकाणी आपण पाहतो. You know, the Jewish readers would connect these 2 miracles, messianic promises found in Isaiah 35. आणि यशाया 35 मध्ये असल्याप्रमाणे आपण या लोकांना यशाच्या संदर्भामध्ये हे सर्व भविष्यवाण्या सत्य झालेल्या पाहतो. In both these situations, the friends of these disabled persons brought these people to the Lord Jesus Christ. आणि या सर्व घटनेमध्ये आपण पाहतो की या लोकांचे जे मित्रगण होते त्यांनी त्यांना प्रभू येशूकडे घेऊन आलेले आहेत. The healing of the deaf man who had a speech impediment and the healing of the blind man, you know, I'm sorry. In fact, in the later case, he took the man outside the city. आणि आपण पाहतो की ज्या वेळेला त्या तोतऱ्या माणसाला त्याने बरं केलं आहे त्याला तो नगराबाहेर घेऊन गेलेला आहे.
Why? हा Probably because the city of Bethsaida had already been judged because of the unbelief. कारण बेथसाइदा हे जे नगर होतं त्यांच्या अविश्वासामुळे अगोदर त्यांचा न्याय झालेला होता. Matthew 11:21-24. ते 11:21-24. No more evidence would be given to them. आणि आणखी कुठलाही पुरावा त्यांना देण्यात येणार नाही. The unique thing about this miracle of healing is that it occurred gradually and not instantly. आणि आपण या चमत्काराचे वैशिष्ट्य पाहतो की हे त्या ठिकाणी झालेलं आहे पण तात्काळ नाही. The Gospels record the healing of at least 7 blind men. शुभवर्तमान कमीत कमी 7 आंधळ्या लोकांचं माफ करा आंधळ्या लोकांचं त्या ठिकाणी बरं झाल्याचं चिन्ह आपल्याला त्याकडे दाखवतो. And they show that our Lord used a variety of approaches. आणि प्रभू येशूचं वेगवेगळ्या रीतीने त्यांच्या बरोबर जाणं त्यांना भेटणं हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं. Perhaps it was the atmosphere of unbelief in Bethsaida. आणि आपण या ठिकाणी बेथसाइदामध्ये लोकांच्या अविश्वासाचं वातावरण आपण बघत आहोत. Perhaps that would have hindered him. आणि त्या गोष्टी एखाद्या वेळेस त्या गोष्टी या कार्याला अडखळा बनलेल्या आहेत. Or it could have been the spiritual condition of the man himself. किंवा एखाद्या वेळेस त्या व्यक्तीची आत्मिक स्थिती सुद्धा या गोष्टीसाठी कारण बनू शकते. We do not know the reason. त्याला हे कारण माहिती नाही. But the man was also not ready for instant sight. हा जो व्यक्ती आहे हा तात्काळ त्या ठिकाणी दृष्टिदान मिळण्यासाठी तयार नव्हता. So Jesus restored him gradually. आणि म्हणून येशू हळूवार रीतीने त्याला बरं करत आहे. The fact that the man recognized men and trees suggests that he had not been born blind, but had been blinded by an accident or by disease. आणि या ठिकाणी आपण पाहतो की हा जो मनुष्य आहे हा जन्मतः आंधळा नव्हता पण काही अशा अपघातामुळे घटनांमुळे तो आंधळा झालेला आहे. The man was not from Bethsaida, for Jesus sent him home and cautioned him not to enter that town. आणि आपण पाहतो हा व्यक्ती बेथसाइदा मधला नव्हता तर प्रभू येशूने त्याला घरी पाठवताना सांगितलेलं आहे की या गावामध्ये परत येऊ नकोस. Now that he had been healed, why go to unbelieving Bethsaida where Jesus had been rejected? आणि मग आता जर त्याला आरोग्य मिळालेलं आहे तर अविश्वासी बेथसाइदामध्ये त्यांनी परत कशाला यावं येशूने सांगितल्याप्रमाणे. His job was to go home and spread the good news of the kingdom and to demonstrate its power by showing others what Jesus had done to them. घरी जाऊन त्या ठिकाणी वर्तमानाचा प्रचार करणं आणि त्याच्याबरोबर जे चिन्ह चमत्कार येशूने केलेले आहे ते इतरांना सांगणं. Hello. கேக்குது. சரி வாங்க வாங்கிங்களா? சரி ஓகே ஓகே சரி கிளாஸ்ல இருக்க அப்புறம் பேசுறேன். Sorry. Yeah. Now that he had been healed, his job was to go home and spread the good news of the kingdom. त्याचं काम होतं की आपल्या घरी जाऊन शुभवर्तमानाचा प्रचार करणं. He did not give another opportunity to the people of Bethsaida. आणि त्या ठिकाणी बेथसाइदा मधल्या लोकांना दुसरी संधी त्या ठिकाणी त्याला देण्याची इच्छा नव्हती. Perhaps they would believe if they heard how Jesus had restored his sight. कारण त्यांनी बघितलं होतं की येशूने कशा रीतीने त्याला दृष्टिदान दिलेलं आहे. No, Bethsaida had been given enough opportunities. बेथसाइदाच्या लोकांना पुष्कळशा संधी देण्यात आल्या होत्या. They were given adequate evidences. आणि पुष्कळशे पुरावे सुद्धा देण्यात आले होते.
but still they refuse to believe. तरी सुद्धा त्या लोकांनी विश्वास करायला नकार दिलेला आहे. It is a dangerous thing for anybody to reject the message of God and harden his or her heart in unbelief. आणि त्या व्यक्तीसाठी हे फार भयानक असं आहे की त्यांनी देवाच्या वचनाचा नाकार करणं आणि जे काही त्यांनी केलेलं त्याच्यासाठी केलेलं आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं. The disciples learned some valuable lessons in this trip. आणि या सर्व प्रवासामध्ये शिष्यांनी एक मौल्यवान पाठ घेतलेला आहे. That they would need to remember and apply in later years of the ministry. आणि जेणेकरून नंतर येणाऱ्या सेवा कार्यामध्ये त्यांनी त्या गोष्टी वापराव्या किंवा आचरणात आणाव्या. What is the lesson that we learn? मग आज आपण कुठला त्या ठिकाणी पाठ पडतो? Don't seek after signs, but live by faith in his word. या जगामध्ये चिन्हाच्या मागे न धावता विश्वासाने जगणे. Trust Jesus to meet needs. कारण प्रभू येशू प्रत्येक गरजेची पूर्तता करतो. Avoid the leaven of false doctrine. खोट्या शिक्षणाचं जे खमीर आहे त्याला नाकारणे. Let Jesus work as he wills and expect variety in his working. प्रभू येशू त्याच्या इच्छेनुसार कार्य करतो पण त्याच्या कार्यामध्ये ही विविधता असते. Then let us go to the next chapter, the servant's secrets. आता पुढच्या आपण धड्याकडे जाणार आहोत. सर्वंट सिक्रेट किंवा सेवकाची गुपित. Mark 8:27 to 9:50. मार्क 27 ते 9 अध्याय 50. Secret has been defined as something you tell one person at a time. What is secret? Secret is nothing but something you tell one person at a time. गुपित किंवा रहस्य काय असतं जे तुम्ही एका वेळेला एकाच व्यक्तीला सांगत असता. Jesus shared special secrets with his disciples. येशूने काही महत्त्वपूर्ण रहस्य त्याच्या शिष्यांना सांगितली आहेत. And 3 of them are given here. आणि त्यातली 3 या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. As God's children, we need to apply these secrets, spiritual secrets in our lives. आणि म्हणून देवाची लेकरं म्हणून त्या आत्मिक रहस्यांना आपल्या जीवनामध्ये आपल्याला लागू करण्याची गरज आहे. Suffering. Number one secret is suffering leads to glory. पहिलं रहस्य आपल्याला बघायला मिळतं वेदना किंवा त्रास जे आहे हे गौरवाकडे घेऊन जातात किंवा मार्गदर्शित करतात. It is totally contrary to the philosophies. Sorry sir, will you repeat it again? It is opposite to the world philosophies. भौतिक गोष्टींपेक्षा पूर्णपणे विरुद्ध अशा या गोष्टी पाहायला मिळतात. Fame leads to glory. That is what the world says. आणि जग म्हणतं की प्रसिद्धी त्या ठिकाणी गौरवाला घेऊन येते. Success leads to glory. That's what the world says. जग म्हणतं यश तुम्हाला गौरव देतं. But Jesus is saying suffering leads to glory. पण प्रभू येशू म्हणतो की सहनशक्ती किंवा त्रास वेदना गौरवाला घेऊन येतात. Jesus had a private meeting with his disciples where he was sharing what is going to happen in Jerusalem. आणि येशू त्या ठिकाणी शिष्यांबरोबर एकटा आहे ज्या वेळेला यरुशलेमात येत्या दिवसात काय होईल हे त्यांनी शिष्यांना सांगितलं. He had given hints along the way. आणि मार्गस्थ असताना त्यांना काही चिन्ह त्यांनी सांगितले आहेत. But now he is going to reveal himself, reveal everything fully to his disciples. पण आता तो कोण आहे आणि कशासाठी आला या संपूर्ण रीतीचे रहस्य तो त्यांना सांगत आहे. What was the place that he chose? मग कोणची जागा त्याने त्यासाठी निवडली? He chose a place called the Caesarea Philippi. आणि कैसरिया फिलिपी नावाची जागा त्याने त्यासाठी निवडली. A town about 25 miles north of Bethsaida. बेथसेदाच्या उत्तर भागामध्ये 25 मैल ही जागा आहे. And this place is situated at the foot of a beautiful Mount Hermon.
आणि हर्मन पर्वताच्या पायथ्याशी आपल्याला ही सुंदरशी जागा पाहायला मिळते. The town was named after Augustus Caesar and Herod Philip. आणि या नगराचं जे नाव आहे अगस्टस सीझर आणि फिलिपाच्या नावाखाली त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. And this town has got a marble temple dedicated to Augustus. आणि या नगरामध्ये आपण त्या ठिकाणी संगमरवराचं एक मंदिर बघायला मिळतं जे अगस्टस साठी बनवण्यात आलेलं होतं. It was a place dedicated to the glory of Rome, and that glory is now gone. आणि ही जागा जी होती ही रोमी लोकांच्या वैभवासाठी त्या ठिकाणी बनवण्यात आली होती, जे वैभव आता नाहीसं होत चाललं होतं. But the glory of Jesus Christ remains and will go on eternally. पण प्रभू येशूचं जे वैभव आहे हे कायम स्वरूपीचं आहे आणि हे कायम असत राहणार. Somebody open your Bible and read Mark chapter 8 verses 27 to 30. आणि कोणीतरी माझ्यासाठी मार्काचा शुभवर्तमान 8वा अध्याय 27 पासून 29 पर्यंत वाचा. हालेलुया. Yes. यीशु और उसके चेले कैसरिया फिलिप्पी के गांव में चले गए. मार्ग में उसने अपने चेलों से पूछा, लोग मुझे क्या कहते हैं? उन्होंने उत्तर दिया, यूहन्ना बपतिस्मा देने वाला, पर कोई एलिया और कोई भविष्यद्वक्ताओं में से एक भी कहते हैं. उसने उनसे पूछा, परंतु तुम मुझे क्या कहते हो? पतरस ने उसको उत्तर दिया, तू मसीह है. तब उसने उन्हें चिताकर कहा कि मेरे विषय में यह किसी से न कहना. आमीन. There is a confession here. त्या ठिकाणी एक कबुली आपण पाहतो. If you were to go around to your friends, what do people say about me? They would take it as an evidence of pride. आणि जेव्हा तुम्ही आपल्या मित्रांसोबत असतात त्यावेळेला लोक तुमच्या संबंधाने काय बोलतात हे ऐकून एखाद वेळेस कधी कधी आपल्याला गर्व येतो. What difference does it really make what people think or say about us? मग लोक आपल्याबद्दल काय विचार करतात की आपल्याबद्दल काय बोलतात याने काय फरक पडतो? We are not that important. आपल्यासाठी ते महत्वाचं नाहीये कारण आपण तितके महत्वाचे नाही. But what people believe and say about Jesus Christ is important. पण जे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपल्याला बघून लोक जे बोलतात ते फार महत्वाचं असतं. For he is the Son of God and the only Savior of sinners. कारण तो एकमात्र देवाचा पुत्र आहे आणि त्याचपासून सर्व पापांची क्षमा आहे. Your confession of Christ is a matter of life or death. आणि तुमचं जे कबुली आहे ते जीवन आणि मरण या संबंधाने असलं पाहिजे. The citizens of Caesarea Philippi, they would say Caesar is Lord. आणि कैसरिया फिलिप्पी इथले जे नागरिक होते ते कैसराला देव म्हणून समजत होते. That confession might identify them as loyal Roman citizens. आणि त्यांची जी कबुली आहे ती त्यांच्या प्रत्यर्थ एक रोमी नागरिक म्हणून ती दर्शवत होती. But it could never save them from their sins and from eternal hell. आणि जी कबुली त्यांना त्या ठिकाणी अनंत काळाच्या नाशापासून किंवा त्यांच्या पापापासून वाचवू शकत नव्हती. Only confession that saves us is Jesus is Lord. एकच कबुली आपल्याला आपल्या पापापासून वाचवू शकते ती म्हणजे प्रभू येशू हाच ख्रिस्त आहे. 1 Corinthians chapter 12 verses 1 to 3. कोरिन्थीकरास पहिले पत्र 12वा अध्याय 1 पासून 3 पर्यंत. Somebody read for us. कोणीतरी माझ्यासाठी वाचा. मला भेटलाय का?
कुरिन्थियो, येस येस 1 कुरिन्थियो 12, 1 to 3. पहिले करंथीकरास पहिले पत्र 12 अध्याय 1 ते 3. अच्छा 12वां अध्याय 1 से 3. ओके. हे भाइयों, मैं नहीं चाहता कि तुम आत्मिक वरदान के विषय में अनजान रहो. तुम जानते हो कि जब तुम अन्य जातीय थे तो गूंगी मूर्तियों के पीछे जैसे चलाए जाते थे वैसे चलते थे. इसीलिए मैं तुम्हें चेतावनी देता हूं कि जो कोई परमेश्वर की आत्मा की अगुवाई से बोलता है वह नहीं कहता कि यीशु श्रापित है, और न कोई पवित्र आत्मा के बिना कह सकता है कि यीशु प्रभु है. आमीन. Amen. When that confession comes from a heart that truly believes in him, जेव्हा ही कबुली अंतःकरणापासून येते तेव्हा आपण पाहतो की आपण त्यावर पूर्ण रीतीने विश्वास करीत असतो. in Romans 10 verses 9 and 10 we read, now faith comes by hearing and hearing by the word of God. रोमकरास पत्र 10वा अध्याय 9 आणि 10 मध्ये आपण वाचतो की वार्ता ही विश्वास हा वार्तेने येतो आणि वार्ता ही देवाच्या वचनाने. It is remarkable the number of different opinions, you know. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीचे आपण निर्णय पाहतो जे वेगवेगळ्या रीतीचे आहेत. People have various opinions about Jesus. आणि येशू विषयी त्यांचे वेगवेगळे निर्णय आपण पाहतो. Even today we see people having various opinions about our Lord. आणि आजही आपण लोकांमध्ये लोकांप्रित्यर्थ येशू विषयीचे वेगवेगळे समजही पाहतो. In those days some people they thought he was John the Baptist. आणि त्या काळामध्ये ते त्याला बाप्तिस्मा करणारा योहान म्हणून समजत होते. And John and Jesus had been seen publicly together. कारण योहानाला त्यांनी त्या ठिकाणी एकत्रितीने पाहिलं सुद्धा, येशूला आणि योहानाला एकत्रितीने पाहिलं सुद्धा होतं. They were quite different in personality and ministry. कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि त्यांच्या चरित्रामध्ये ते वेगवेगळे जरी होते. Matthew 11, 16 to 19. 11, 16 ते 19. Somebody read. Matthew 11, 16 to 19. 11, 16 ते 19. हाँ, प्रेज द लॉर्ड. Yeah, please. मैं इस समय के लोगों की उपमा किससे दूं? वे उन बालकों के समान है जो बाजारों में बैठे हुए एक दूसरे से पुकार कर कहते हैं, हमने तुम्हारे लिए बांसुरी बजाई और तुम न नाचे, हमने विलाप किया और तुमने छाती नहीं पीटी, क्योंकि यूहन्ना न खाता आया और न पीता, और वे कहते हैं उसमें दुष्टात्मा है. मनुष्य का पुत्र खाता पीता आया और वे कहते हैं देखो पेटू और पियक्कड़ मनुष्य, मौसूल लेने वालों और पापियों का मित्र, पर ज्ञान अपने कामों से सच्चा ठहराया गया है. आमीन. So it's a strange thing that people would confuse them. आणि ही अद्भुत आपल्याला ही वेगळी गोष्ट आपल्याला बघायला मिळते की ज्याद्वारे लोक गोंधळले गेले होते. John the Baptist came in the spirit and power of Elijah. आणि आपण पाहतो की बाप्तिस्मा करणारा योहाना सामर्थ्याने आणि एलियाच्या आत्म्याने त्या ठिकाणी उतरलेला होता. Luke chapter 1 verse 17. लुकाचा शुभवर्तमान 1 अध्याय आणि 17 वचन. It was a ministry of judgment. कारण ही न्यायाची सेवा होती. Whereas Jesus came in the spirit of meekness and service. पण येशू हा सेवा करण्यासाठी नम्र अंतःकरणाने आला. John performed no miracles. योहानाने कुठले चमत्कार केले नाही. John chapter 10 and verse 41. योहान 10:41. Jesus was a miracle worker.
पण येशू हा चमत्कारासाठीच आला होता. John was John even dressed like the prophet Elijah. योहानाचा जो परिवेश होता तो एलिया संदेष्टासारखा होता. 2 Kings chapter 1 and verse 8. दुसरे राजे पहिला अध्याय चॅप्टर 1 ना 1 and verse 8. पहिला अध्याय 8वं वचन. Then Mark 1:6. मार्क पहिला अध्याय 6वं वचन. How could the people confuse the two now? आता या सर्व दोन गोष्टींमध्ये लोकांनी गोंधळ कसा करू नये. Some said that Jesus was one of the prophets, perhaps Jeremiah. आणि काही लोक त्या ठिकाणी येशूला संदेष्टा समजत होते, काही लोक यिर्मयाही समजत होते. Matthew 16:14. मत्तई 16:14. Matthew was a weeping prophet. कारण यिर्मया हा विलाप करणारा संदेष्टा होता. And Jesus was a man of sorrows. आणि येशू सुद्धा त्या ठिकाणी पुष्कळ ठिकाणी विलाप करत आहे. And therefore there is definitely some parallel. आणि म्हणून त्या दोघांमध्ये एक समांतर गोष्टी आपण पाहतो. Jeremiah called the people to true repentance from the heart, and so did Jesus. यिर्मयाने सुद्धा आपण पाहतो की लोकांना त्यांच्या पश्चातापासाठी त्याने लोकांना बोलवलेलं आहे आणि तसंच येशूने सुद्धा केलेलं पाहतो. Both men were misunderstood and rejected by their own people. आणि दोन्ही लोकांना आपण पाहतो की लोकांनी चुकीचं समजून स्वतःच्या लोकांमधून त्यांचं नाकारलं गेले होते. Both condemned the false religious leaders and the hypocritical worship in the temple. आणि मंदिरामध्ये चुकीचं शिक्षण आणि ढोंगीपणाचा नाकार या दोन्ही लोकांनी केलेला होता. And both were persecuted by those in authority. आणि जे अधिकारामध्ये होते त्यांनी या दोघांचाही छळ केला होता. In his words and in his works, Jesus gave every evidence to the people that he was the Son of God, the Messiah. येशूने त्याच्या बोलण्यातून त्याच्या कार्यामधून पुष्कळ ठिकाणी आपण पाहतो लोकांना हे पुरावे दिलेले आहेत की तोच देवाचा पुत्र मसीहा आहे. Yet they did not get the message. तरी सुद्धा हा संदेश त्यांना समजला नाही. Instead of diligently seeking for the truth, the people listened to the popular opinion and followed it. तरी सुद्धा या सर्व गोष्टीच्या शोधामध्ये असताना जो प्रसिद्ध त्या ठिकाणी निर्णय किंवा समजूत होती त्यांना लोकांनी आत्मसात करून त्यावर विश्वास ठेवलेला आहे. They had opinions instead of convictions. कारण कबुलीच्या ऐवजी त्यांच्याकडे त्या ठिकाणी समज होते किंवा समजुती होत्या. And this what led them astray. आणि ह्याच गोष्टी त्यांना येशूपासून लांब घेऊन गेल्या. Peter's confession was bold and uncompromising. पेत्राची जी कबुली होती आपल्याला पाहतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड नव्हती. There are few people who will really have the right view and discernment. आणि असे थोडके लोक आहेत ज्यांच्याकडे योग्य तो दृष्टिकोन आहे. They don't get along with the public opinion. आणि ते लोकांच्या समजुतीनुसार जात नाहीत. They will have an inner conviction. कारण त्यांच्या मनामध्ये ती खात्री असते. Peter was one such man. आणि त्यातलाच एक पेत्र होता. And his confession was told and it was uncompromising. आणि म्हणून त्याची जी कबुली होती ती कुठल्याही प्रकारची तडजोड करणारी नव्हती. What was that? काय होतं ते? Thou art the Christ, the Son of the living God. तो म्हणतो पेत्राने त्याला उत्तर दिले आपण ख्रिस्त आहात. Matthew 16:16. मत्तई 16:16. The word Christ means the anointed one. ख्रिस्त या शब्दाचा अर्थ अभिषिक्त असा होतो. The promised Messiah. जो अभिषिक्त मसीहा आहे. Prophets and priests and kings were all anointed when installed in their offices. And our Lord holds all three offices.
आणि आपण पाहतो की संदेश ते राजे किंवा देवाचे सेवक आपापल्या कार्यासाठी नेमले गेले असताना त्यांना अभिषेक केलेला होता आणि या तिघांचा अभिषेक प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या कार्यासाठी झालेला आपण पाहतो. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Why did Jesus want them to keep quiet about him? मग या सर्व गोष्टीविषयी येशूने कोणालाही सांगून असं का तो बोलला? I think it is for one reason. त्यामागे एक कारण आहे. The disciples themselves still had much to learn about him. कारण शिष्यांना येशूविषयी अजूनही खूप काही शिकण्याचं बाकी होतं. The religious leaders of the nation had already made up their minds about him. जे धार्मिक पुढारी त्या काळामध्ये त्या देशाचे होते त्यांनी आपली मनं तयार केलेली होती. To proclaim him as Messiah now would only upset God's plan. आणि त्याला मसीहा म्हणून घोषित करणे हे देवाच्या योजनेनुसार होतं. The common people wanted to see his miracles, कारण सामान्य लोकांना चमत्कार बघायचे होते. but they had very little desire to submit to his message. पण त्याच्या शिक्षणाला त्या ठिकाणी समर्पित होणं हे फार थोडक्या लोकांच्या मनात होतं. To announce him as Messiah might well result in the political uprising that would only harm him. आणि म्हणून त्याला मसीहा म्हणून घोषित करणे राजकीय रीतीने कुठेतरी त्यांच्या पदाला त्यांच्या जागेला हलवण्यासारखं होतं. So now let's go to the confusion. आणि म्हणून आता आपण गोंधळाकडे जाणार आहोत. The first one is confession, पहिली गोष्ट आपण कबुली पाहिली. and that is missing here. Brother Arshal, if possible, you could just include it in typing. There is confession now, one, and then confusion. पहिली गोष्ट ज्या आता या नोट्स मध्ये नाहीये जी मी नंतर मी टाकून देईल. पहिलं म्हणजे कबुली आहे, त्यानंतर गोंधळ आहे. Now confusion. आणि आता आपण गोंधळाकडे जाणार आहोत. 31 to 38. 31 ते 38. Now that they had confessed their faith in Christ, आता त्यांनी आपला ख्रिस्त प्रित्यर्थ विश्वास जो आहे तो कबूल केलेला आहे. the disciples were ready for the secret. आणि शिष्य त्या रहस्य जाणून घेण्यासाठी तयार होत आहेत. So we shall continue this in the next class. आणि ह्या सर्व गोष्टीला आपण पुढच्या क्लासमध्ये पुन्हा पाहूया. Shall we bow down in prayer? प्रार्थना करूया. Almighty God, thank you for revealing yourself to us. सर्व सामर्थी परमेश्वरा, पुन्हा एकदा तू आम्हाला प्रकट केलंस म्हणून धन्यवाद. Even though the disciples had experienced all first-hand information, they had seen what you have been doing, they were blind and they were deaf. But thank you, Lord, for opening our eyes, our inner eyes, and opening our inner ears so that we could see as well as hear. आणि प्रभू, जे पहिले शिष्य होते प्रभू, त्यांनी तुझे चमत्कार डोळ्यांनी पाहिले होते, कानांनी त्यांनी गोष्टी ऐकल्या होत्या, तरी सुद्धा ते विश्वास करू शकले नाही प्रभू. पण आम्ही आमच्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू की तू आम्हाला संधी दिलीस, जेणेकरून आम्ही त्यावर विश्वास ठेवावा आणि ज्या गोष्टी आम्ही आमच्या कानाने ऐकलेल्या आहेत त्यावर भरोसा ठेवून पुढे चालावं. Help us, Lord, not to lose our faith by having doubts. आणि म्हणून कुठल्या प्रकारच्या शंका मनामध्ये घेऊन आम्ही अविश्वासाकडे जाऊ नये म्हणून आम्हाला सहायता कर. This morning I pray, Lord, those who are really in trouble and in need, that you, Lord, you are assuring them that you are Jehovah Jireh to them. आणि प्रभू, या वेळेला आजच्या सकाळी मी विशेष करून प्रार्थना करतो की जे लोक समस्येमध्ये अडचणीमध्ये अडकलेले आहेत प्रभू, त्यांच्या मनाला तू खात्री दे की तू यहोवा यिरे प्रभूजी, प्रत्येक गोष्टीची पूर्तता करणारा परमेश्वर त्यांच्या सोबत आहेस. There are people, Lord, who are unable to come out of certain issues. I pray, Lord, this morning, let there be total deliverance by your resurrection power. आणि प्रभू, जे असे पुष्कळशे लोक आहेत जे प्रभू अनेकशा गोष्टीमधून सुटका मिळवण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत प्रभू, मी प्रार्थना करतो प्रभू, येशूच्या नावामध्ये त्यांना ती सुटका आजच तू दे. Yes, Master. There are certain mental agonies and worries which people are tied up. Lord, I pray that
the resurrection power to release the bindings of your people, Lord, from their mental struggle and the burden that they carry in their lives. आणि प्रभू असे लोक आहेत प्रभू जे मानसिक त्रासामध्ये मानसिक विचारांमध्ये अडकलेले आहे प्रभू, म्हणून आम्ही प्रार्थना करतो प्रभूजी तुझ्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे प्रभूजी त्यांचे मानसिक तणाव मानसिक जे काही दबाव आहेत प्रभू त्यांच्यापासून त्यांना मुक्त कर. Yes, Master. Thank you. You have done this before, and Lord, you are able to do it again and again in our lives. Yes, आणि Lord. प्रभू तू यापूर्वीही या गोष्टी केलेल्या आहेत आणि पुन्हा पुन्हा आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी तू करू शकतोस. We give you all glory and honor. आणि सर्व गौरव आणि सन्मान तुला देतो. In Yes, Jesus' Lord. name we pray. येशूच्या द्वारे प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. Amen. Amen. God